जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून यात. आज इथे आपल्यासमोर उपस्थित असताना मनामध्ये एक आनंद, एक उत्साह आणि एक भाग्याची गोष्ट आयुष्यात घडते असं वाटतंय. शिवम प्रतिष्ठान घारेवाडी येथे आम्ही पहिल्या वेळेस जेव्हा आलो होतो पाच पाटील टीम घेऊन, तर त्यावेळेस इथलं जे वातावरण होतं ते बघून आम्ही सर्वच जण भारावून गेलो होतो की अशाही पद्धतीने कार्यक्रम होतात, अशाही पद्धतीने लोक एकत्र येतात आणि अशाही पद्धतीने या कालखंडामध्ये लोकांच्या प्रेरणा, लोकांचे मनं, युवकांचे मनं हे मशागतीसाठी नांगरले जातात. ही फार मोठी गोष्ट आहे, ही साधारण गोष्ट नाही. आणि मग शिवमची टीम 40 गावला होती, तरुणानुबंध घट्ट होत गेला आणि आज परत घारेवाडीला येण्याचा हा योग जुळून आला. यासाठी आयोजकांचे, काकाजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. हा जो उपक्रम आहे, ह्या उपक्रमाची जी महती आहे ही सोपी नाही, छोटी नाही. याबद्दल थोडंसं बोलेल. आणि मला जो विषय दिलेला आहे UPSC टॉपर ते जलदूत, यासोबत मला अजून एक विषय काकाजी मिळाला होता की अभ्यासासाठी विपश्यनेची उपयुक्तता. तर तयारी मी ती पण करून आलो आहे आणि मला अजून हा नवीन पेपर हातामध्ये मिळाला की याच्यावर पण बोलायचं. तर मग आता 4 विषय झाले, तर चारही विषयांची गुंफण करण्याचा मी प्रयत्न करेल. अभ्यास आणि विपश्यनेची उपयुक्तता, UPSC हे तिघही विषय एकमेकांना सोबतीचे आहेत, तर त्याला पाण्याचा जो विषय जोडून घेईल. तर अशा पद्धतीने माझं म्हणणं, माझे अनुभव मांडण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये थेरॉटिकल काही नाही. हम सिद्धांतों की बात नहीं करते, हम केवल अपने अनुभव की बात करते हैं. बुद्ध वचन आहे. बुद्धांना विचारलं की तुमचे सिद्धांत काय आहेत, तुमचा वाद काय आहे. ते बुद्ध वचन, बुद्ध तेव्हा सांगतात की माझा कोणताही सिद्धांत नाही, मी सिद्धांतांची चर्चा करत नाही, मी फक्त माझ्या अनुभवाची गोष्ट सांगतो. तर जे काही मी जगलो आहे, जे काही अनुभवलेलं आहे, तर त्या तेवढ्या पुरतंच बोलेल, त्याच्या पलीकडे बोलणार नाही. आणि ही जी विचारांची दिंडी, ही पालखी, हा जो सोहळा आहे, तर ह्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होऊन ही पालखी, ही दिंडी माझ्या खांद्यावरून पुढचे 1 तास 1.5 तास चालायला मिळतं आहे, हे मी माझ्या आयुष्यातलं एक मोठं भाग्य समजतो. याचं कारण असं आहे मित्रांनो की आता लोकांना एकत्र आणणं अवघड आहे. एवढे सगळेजण एकाच वेळेस एकाच ठिकाणी शांतपणे एकत्रित बसणं, हीच गोष्ट मुळात अवघड आहे. सभांना पैसे देऊन गर्दी जमावं लागते आणि सभा ते पूर्ण व्हायच्या अगोदरच ते म्हणतात आमचे 200 रुपये कुठे आहेत. बरं, हा एक टप्पा पूर्ण केला, पुढच्या टप्प्यावर येतं की युवकांचं, या मनांचं मशागत करून काहीतरी चांगलं, पवित्र, भव्य दिव्य, सुखकारक, दुःखहारक असं करण्याचा प्रयत्न नाही. जर कधी आपण आजूबाजूला बघितले तर युवकांचे मनाची नासाडी करण्याचे प्रयत्न आपण आजूबाजूला बघतो. कोणी कोणतं गडकिल्ले मोहीम काढतं, कोणी गोपालन करतं, कोणी आता कुंभमेळा येतोय, तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्याच्यावर, आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी. आणि म्हणजे ज्या गोष्टीसाठी ते एकत्र येऊन मशागत करून एक आध्यात्मिक चिंतन करण्याची जी प्रक्रिया आवश्यक होती किंवा अपेक्षित होती, तसं नव्हतं, वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. द्वेषाची पेरणी करणं, कोणता तरी जात धर्म, आपल्या जाती धर्मीबद्दल अभिमान फुलवणं, दुसऱ्याबद्दल द्वेष पसरवणं, सामाजिक तेढ तयार करणं किंवा काहीतरी खोटं छद्मविज्ञान पसरवून युवकांना भरकटणं, या गोष्टींसाठी आपल्याला मोठमोठे कार्यक्रम घडताना दिसत आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय, जी मूल्यांवर महाराष्ट्र उभा आहे, दुर्दैवाने त्याच्यामध्ये पण प्रदूषण चाललेलं आहे. आणि तेवढं कमी म्हणून काय, उत्तर भारतातून आयात केलेले बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये यायला लागलेत. एक लोटा जल सब समस्याओं का हल. असं होत नाही. आपल्या महाराष्ट्राचे विचार परंपरा काय आहे, नवसे कन्या पुत्र होती तर कशाच करणे लागे पती. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे जे युवकांचे सोहळे, मेळावे,
एकत्रीकरण जे केलं जातं याच्यामध्ये हे बघितलं जातं की ब्रेन वॉशिंग कसं करता येईल, हॅकिंग कसं करता येईल. ह्युमन बिईंग नाव हॅकेबल बिईंग, हा जो मोबाईल नावाचं हे अस्त्र शस्त्र आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये आपणच विकत घेऊन लावलेलं आहे. याच्यानं हे बघितलं जातं की कोण मानसिक गुलामगिरीमध्ये किती पण बुडलेलं आहे. गोमूत्र पिलेलं किती छान असते, किती लोकांना माहिती आहे. हात वरती करून सांगतात ते, काय नसतं त्याच्यामध्ये. पण जर एखादी माणूस गाईचं किंवा एखाद्या पशुचं मूत्र पिण्यासाठी तयार होत असेल तर काय कळतं त्याच्यातून, याची बौद्धिक क्षमता, याची मानसिक गुलामगिरी तितक्या खालच्या पातळीवर पोहोचलेली आहे. हे त्याच्यावरून सिद्ध होतं. या देशामध्ये डुक्कर देव झाला, गाय देव झाली आणि माणसं अस्पृश्य झालीत. हे अचानक स्वाभाविकपणे घडलेली गोष्ट नाही, ही ठरवून पद्धतशीरपणे लोकांच्या मनामध्ये बिंबवून तयार करण्यात आलेली गोष्ट आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आणि याच्या काळखंडामध्ये ही गोष्ट, ही आंधी जोराने वेग घेते. आणि अशा पार्श्वभूमीवर शिवम प्रतिष्ठान गेल्या 25 वर्षांपासून लोकांमध्ये प्रेरणेची ज्योत जागवते. जो बुद्धांचा विचारांचा वारसा आहे, जो माऊलींचा विचारांचा वारसा आहे, की या देशीच्या क्षोणी उघडेवी साहित्य सोन्याची या खाणी, विवेकवल्लीची लावणे होऊ दे सेंद. काकाजींसमोर ज्ञानेश्वरी मी उद्गारण हे बरं नाही, हा माझा मर्यादेचा भंग होतोय, पण तरी पण थोडासा साहस करून मी मांडतोय की विवेकवल्लीची लावणी, विवेकाची जी लता आहे, विवेकवल्ली, विवेकाचा जो दिवा आहे, ते लावण्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहितोय. हे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तुकाराम महाराजांचं जो विचारांचा वारसा आहे, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी व्हावा भारमाता, हा वारसा घेऊन, ही विचार परंपरा घेऊन घारेवाडीमध्ये गेल्या 25 वर्षांपासून ही जी प्रयत्न आहे, ही जी दिंडी चाललेली आहे, हे जे स्नेहमिलन आहे, याचं महत्त्व शब्दांमध्ये, माझ्या शब्दांमध्ये मांडणं मला शक्य नाही. यामध्ये एक शेर असा आहे कि मेरी हिम्मत को सराहो, मेरी हिम्मत को सराहो, मेरे हमसफर चलो, मैंने एक शम्मा जलाई है आंधियों के खिलाफ. शिवमचं जे हे काम आहे, हे हिमतीचं काम आहे. ह्या सर्व अंधकारामध्ये, या सर्व वादळामध्ये एक पताका घेऊन, एक दिंडी घेऊन शिवमची टीम, काकाजी चालतायत आणि तुम्ही सगळे त्या प्रवासामध्ये हमराह, त्या प्रवासात त्या वाटेवर चालणारे सोबती आहेत. तर यासाठी तुमच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्यांनी स्वतःचं स्वागत करून घ्यायचं. याचं कारण असं, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला स्वतःचं हित कळतं, जो स्वतःच्या हिताच्या बाबतीत जागरूक आहे, असा माणूस सापडणं अवघड आहे. आणि असा माणूस सापडला तर त्याची धन्यता आहे, त्याच्या आईवडिलांची धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची. तर असे सर्वजण तुम्ही आहात की तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मनामध्ये हा विचार यावा की आपण घारेवाडीमध्ये जाऊन शिवमच्या या कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये सहभागी होणं ही पण मोठी गोष्ट आहे ना. हे 2-3 दिवस जे आहेत, हे तुम्ही घरी बसून मोबाईलमध्ये बोटं टाकून घालवले असते, मोबाईलमध्ये काहीतरी केलं असतं, टी व्ही बघितला असता, काहीच नाही तर सोप्यावर पडून राहिला असतात. टिंगलच्या वेळेमध्ये आयुष्य असं चाललंच आहे आपलं. ते करता आलं असतं तुम्हाला पण ना. पण ते पर्याय असताना तो नाकारून तुम्ही इथं सर्वजण बसलेला आहेत, ही तुमच्यासाठी पण, तुमच्या समकालीन लोकांसाठी पण मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवून घेतल्या. पहिली गोष्ट. माझा छोटासा अल्पपरिचय देतो की जे मी आता बोलतोय ते बोलण्याचे अधिकार मला प्राप्त आहेत का, किंवा नुसत्याच हवेमध्ये गप्पा मारतोय का, किंवा अनुभव कुठपर्यंत आहे हे सांगणं आवश्यक आहे. आणि मग त्यामध्ये UPSCचा प्रवास आणि त्यामध्ये विपश्यनेचा प्रवास पण सांगतो. आणि मग त्यानंतर विपश्यना अभ्यासासाठी कशी आवश्यक आहे आणि विपश्यनेतून पाण्याची आमचं काम कसं पुढे गेलं हे पण सांगतो. दामणगाव एक छोटंसं गाव आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये. तर तिथे मी 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. 4थीपर्यंत झेडपीचं आमचं शाळा होती, जिल्हा परिषदेची शाळा. त्याच्यामध्ये माझी आई शिक्षिका होती.
आणि शिक्षिकेच्या पोटी जन्म घेणे हे एक अवघड गोष्ट आहे, दुरापास्त गोष्ट आहे. किती लोक आई वडील शिक्षक शिक्षिका आहेत. तुमचं आणि माझं दुःख सारखं आहे तसं. त्या पिक्चरचा एक डायलॉग आहे ना, चुकीला माफी नाही. तर शिक्षकांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर हे जे असतं की चुकीला माफी नाही, म्हणजे बारीक जरी चूक झाली ते शोधून शोधून आठवून आठवून चपलांचा मार खायचा. हा असा ठरलेला कृती कार्यक्रम लहानपणापासून, म्हणजे आपलं लहान आहे बाबा लेकरू, तसा दयामाया नाही. आमची आई श्यामची आई नव्हती. नितीन दादा नाही वाक्य पडलेलं असं. तिने स्वतः लहानपणी नांगर धरलेला आहे, ती दूध काढायची, शेतकऱ्याची पोरगी होती आणि एकटीने संसार वाघिणीने पुढे नेला आहे एकटीचं. त्याच्यामुळे दयामाया अशी जी आपल्या समोर आई उभी राहते तशी आई आमच्या वाट्याला आलेली नाही. नितीन दादा मनापासून हसतायत. म्हणजे एक छोटासा प्रसंग सांगतो मी. 3री 4थीला असेल आणि आमच्या गावामध्ये डिश टी व्ही आली होती. आणि डिश टी व्ही आल्यानंतर तो जो डिश मालक होता त्याला वाटलं आता आपले पोटेन्शियल कस्टमर्स, ग्राहक कोण कोण असू शकतात. तर गावामधले जे शिक्षकाचं घर असतं ते सदन घर मानलं जातं. आणि मग तिथं डिश टी व्हीचं कनेक्शन घेतील आणि मग कोण कनेक्शन घ्यायला सांगितलं, पोरं सोरस घ्यायला सांगते ना की हट्ट करते आणि कनेक्शन घेतील म्हणून. त्या डिशवाल्याने घेऊन गेलेत आणि पिक्चर लागला होता. आणि लहानपणीचं हे कधीची गोष्ट असेल, साधारणतः 93-94ची गोष्ट असेल. तर त्यावेळेस नेकटेच गावामध्ये वीज आणि टी व्ही आलेले आहेत. आणि मग टी व्ही समोर त्या सगळ्या घरामध्ये लोक बसलेले असायचे. तसं मला पुढे बोलून घेतलं, बसलो. शराबी नावाचा पिक्चर लागलेला होता नेमका. रविवारचा दिवस होता, चांगला आठवतो मला. आठवणी कशा कोरल्या जातात त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे विपश्यनेमध्ये. हा प्रसंग कसा आठवतो. आणि त्यावेळेस रविवारी संध्याकाळी पिक्चर लागायचा दूरदर्शनवर. आणि मला माहीत नाही की डिशवर मी शराबी पिक्चर बघून आलो आणि इकडे दूरदर्शनवर माझ्या दुर्दैवाने श्यामचेही पिक्चर लागलेलं होतं. बाहुबली पिक्चरमध्ये जसं ते दंडाविधान असतं की आरोप ज्याच्यावर आहे त्याच्यावर ओनस असतो किंवा जबाबदारी असते, त्यांनी प्रूव्ह करायचं की मी कसा गिल्टी नाही, दोषी नाही. आमच्या ईडीमध्ये पण तसा विषय होता की ओनस इज ऑन द अक्यूज टू प्रूव्ह दॅट ही इज नॉट गिल्टी ऑफ मनी लॉन्ड्रिंग. तर तसं आमच्या घरामध्ये पण ते दंडविधान होतं. पहिले आल्यानंतर पहिले लात, फिर मुलाकात, फिर जरूरत पडे तो बात. तिरंगा पिक्चरमध्ये 2 वेगळे लोक होते ना ते. शिवाजीराव वागले त्याचं काय होतं, पहिले लात, फिर मुलाकात, फिर जरूरत पडे तो बात. ब्रिगेडियर सूर्यवंशींचं काय होतं, पहिले बात, फिर मुलाकात, फिर जरूरत पडे तुला. आमच्याकडे उलट होतं. तर पहिले फटके घ्यायचे आणि मग सांगता गेलास कस काय तू. 3री मधलं पोरगा येते, त्याला हे ओनस होतं की तुला हे कळायला पाहिजे ना, तू काय आता लहान नाही, तुला शराबी बघायचा का मग श्यामच्याई बघायचं, तुला कळत नाही का अजून. तर अशा परिस्थितीमध्ये प्रहार पिक्चरमध्ये जसं तो ट्रेन करत असतो तशी आमची ट्रेनिंग झाली. 4थीला मी मला कळालं नाही, मी 4थीला स्कॉलरशिपमध्ये तालुक्यातून पहिला होतो. अशा वातावरणामध्ये कोणी येणार, म्हणजे असं तिला काही दुसरं आयुष्यात काम नव्हतं, पोरच घडवायचे होते. त्यामुळे आम्ही बिघडलो जे असं काही. तुकाराम महाराज अभंग आहे त्याच्यामध्ये, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. 7वीला पण तालुक्यात पहिला आलो. 8वीला MTS नावाची परीक्षा असते, तर त्यामध्ये तालुक्यात पहिला, जिल्ह्यात 4था, राज्यात 26वा आलो. आणि ते हायस्कूलमध्ये आमचे 6 सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे शाखा होत्या. त्याच्यामध्ये पहिलं आहे ना, म्हणजे ह्या गोष्टींना असं क्रेडिट नाही मिळायचं की तू पहिला आला वगैरे. हां ठीक आहे, ते पावशेर साखर घेऊन ये आणि आज ढोर चारायला जा. लहानपणी जर असं आपण असं थोडं जर काही केलं, मी नाही जाणार दुकानावर, तू कोणता एवढा डॉक्टर व्हायला आला, जागोचेप साखर घेऊन ये. म्हणजे मानपान हा विषयच नाही. म्हणजे आपल्यावर एवढं रगडून तो अहंकाराचा चुरा केला आहे लहानपणी घरच्यांनी. मग मी खरंच डॉक्टर झालो, MBBS झालो. मी MBBS आहे आणि माझी डिग्री खरी डिग्री आहे. आणि तरी पण घरी सांगायचे, जा ते दुकानावर पावशेर साखर घेऊन ये. अरे मी डॉक्टर झालोय.
जागो चप. तू कोणता कलेक्टर व्हायला चाललाय? घरामध्ये डॉक्टरची पण अवकात नाही आमची. मी खरंच टॅक्स कलेक्टर झालो आणि मी IRS झालो, UPSC पास झालोय. आणि त्यानंतर मग घरामध्ये प्रसंग झाले, जा पावशेर साखर घेऊन ये. कलेक्टर तुझ्या ऑफिसमध्ये असशील. आईला आणि ताईला असं चेष्टेने म्हणतो, तुमचं काय बाबा, तुम्ही मोठे लोक आहेत, तुम्ही घरामध्ये त्या गोण्या उचलायला असतात ना गव्हाच्या बाजरीच्या पोत्याच्या, त्यासाठी तुम्ही IRS लोक कामाला ठेवले आहेत. आमचं तसं नाही, आम्ही गरीब लोक आहेत. आमचे ते पिऊन वगैरे काय ते साधारण लोक असतात, ते काय ते कोणती MPSC पण पास होत नाही, UPSC पण पास होत नाही, अशा आम्हाला काम सांगावं लागतं. तुमच्या मोठ्या गोष्टी आहेत. तुम्ही काम सांगायला IRSच्या खाली बातच करत नाही तुम्ही. ज्यामुळे ज्यांनी हात वरती केले त्यांचं दुःख आणि माझं दुःख सारखं आहे. आणि अजून पण शेर बुडा हो गया लेकिन शेर शेरी आहे. ईडीमध्ये होतो मी, आताच मगाशी आमच्या चर्चा झाल्या होत्या. माझ्याकडे विजय माल्याची केस होती. नाम तो सुना ही होगा ईडी. विजय माल्याची केस सगळ्यांनाच माहीत असेल. आणि ती केस माझ्याकडे होती. आणि त्या केसमध्ये जेव्हा मी फाईल टेकअप केली, फाईल जेव्हा हातात घेतली, त्यावेळेस 15,000 कोटीचं अटॅचमेंट ऑलरेडी ईडीने करून ठेवली होती. त्यांनी लोन घेतलं 4,200 कोटी. आता लोन घेण्यासाठी जे बँकर्सला पैसे द्यावे लागतात तो गुन्हा आहे. IDBI बँकेचा चेअरमन होता अग्रवाल, त्याला पैसे दिलेत. SBI आणि कन्सोर्शियम त्यांचे ते 800 कोटीचं लोन होतं, 3,400 कोटीचं लोन SBI कन्सोर्शियमकडनं घेतलं. त्यासाठी जे काही देणं घेणं झालं ते, हा जो गुन्ह्याचा भाग आहे त्याला प्रोसिड्स ऑफ क्राईम म्हणतात. त्याच्यामधून गुन्ह्यातून निघालेला पैसा हा प्रोसिड्स ऑफ क्राईम आहे. आणि ते शोधणं कुठं गेला, त्याचं लेअरिंग, इंटिग्रेशन आणि प्रोजेक्शन ऑफ प्रोसिड्स ऑफ क्राईम हे शोधणं हे ईडीचं काम आहे. ईडीने काय ठरवलं की टोटल लोन अमाऊंट, जो पूर्ण लोन घेतलंय 4,200 कोटी, हा टोटल प्रोसिड्स ऑफ क्राईम गुन्ह्यातून निघालेली रक्कम आहे. बरं ठीक आहे, त्याच्या पलीकडे त्याच्यावर जे लावलेलं व्याज आहे ते धरून त्याची लायबिलिटी त्यावेळेस 9,900 कोटी होती. व्याजाची रक्कम कधी त्याच्या हातामध्ये मिळत नाही, ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे ती बँकेने लावलेली असते नोशनली. त्यामुळे त्याचं लेअरिंग, इंटिग्रेशन आणि प्रोजेक्शन, ते व्याजाची रक्कम वापरून ही माझी व्हाईटचा इन्कम आहे असं दाखवण्याची संबंध येत नाही. पण ईडीने धरलं, ठीक आहे. ते धरून ईडीने म्हटले 9,900 कोटीची याच्यावर लायबिलिटी आहे, याच्यावर देणं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन 6,000 कोटीची अटॅचमेंट केली होती. आता कावर केली तुम्ही ते आता ईडीवाल्यांना पण माहीत नाही, मला पण माहीत नाही तसं. तो तिकडे लंडनला पळून गेला, तिकडे बसून म्हणायचा यू लिक्विडेट माय असेट्स, 15,000 कोटीचे माझे असेट आहे ते विका, यू रिकवर युअर ड्यूज, तुमचे काय घेणं देणं असेल ते कव्हर करा, माझे उरलेले पैसे मला द्या. त्याचं म्हणण्यामध्ये थोडंफार काहीतरी सेन्स होता तसं. ती फाईल मी टेकअप केली. माझ्यावर अजून प्रेशर होतं किंवा अपेक्षा होती, अजून 1,700 कोटीची प्रॉपर्टी मिळालेली आहे आणि ती अटॅच करा. नाही म्हटलो मी, ऑफिशियली नाही म्हटलो, रेकॉर्डवर नाही म्हटलो, की कारण तो जो पार्ट आहे तो इट इज पार्ट ऑफ इंटरेस्ट विच इज नोशनली चार्ज बाय द बँक अँड नेवर अवेल बाय द अक्यूज. देअरफॉर देर इज नो क्वेश्चन ऑफ लेअरिंग, इंटिग्रेशन अँड प्रोजेक्शन ॲज अनटिंटेड मनी. देअरफॉर देर इज नो मनी लॉन्ड्रिंग, असं माझं स्वतःचं मत होतं. हे कायद्याला धरून होतं असं मी फाईलवर टाकलेलं आहे. आणि त्या आस्पेक्टने ती अटॅचमेंट नाही झाली. हे का सांगतोय मी? पहिलं, आता मी गव्हर्नमेंटमध्ये नाही म्हणून. गव्हर्नमेंटमध्ये असतो सांगता आलं नसतं नाही. मग अशी मला कोणीतरी विचारलं तुम्ही राजीनामा कावर दिला, म्हटले एवढी चांगली नोकरी होती, म्हटलं हे बोलण्यासाठी राजीनामा दिला. तसं असं स्टेजवर उभं राहायचं. आणि दुसरा मुद्दा सांगण्याचा असा आहे की समजा ईडीमध्ये किंवा हायकोर्टामध्ये उभं राहताना आम्ही 1.25 शेर आहेत, घरामध्ये अजून पण पावशेर भरत नाही. हा महत्वाचा मुद्दा मला सांगायचा होता. घरामध्ये अजून शेर बुडा हो गया लेकिन फिर भी डरना पडता है. तर या पार्श्वभूमीवर 10वीपर्यंत शिक्षण झालं. 12वीला मी 11वी-12वीला चाळीसगाव तालुक्याचं गाव आहे तर तिथे अभ्यास केला. आणि शेतामध्ये काम करण्यापेक्षा अभ्यास करणं सोपं आहे.
ज्यांनी शेतामध्ये काम केलंय त्यांना ह्या वाक्यासाठी विश्लेषण करून सांगणं, उदाहरण देऊन सांगायची गरज नाही. दिवसभर उन्हामध्ये शेतामध्ये किती लोकांनी काम केलंय? ओके, व्हेरी गुड, भारी. एक गंमत म्हणून, सहल म्हणून केलं असेल तर वेगळं, पण कंपल्शन म्हणून जर केलं असेल तुम्हाला, तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, दिवसभर ढोरांमागे फिरायचं, ते वखरायचं, किंवा ते कपाशीच्या बिया लावायचे, किंवा कापूस वेचायचं, किंवा लाणी करायची, ते बाजरीचे ज्वारीचे कंच खोडायचे, दिवसभर ते लाणीचं काम. आपले जे बॅक मसल्स आहेत ना जिममध्ये तेवढे तयार नाही होते, ते तयार होऊन जातात असे. आणि ज्यांनी हा दिवसभरामध्ये अनुभव घेतला आणि ज्याला दिवसभर अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करायला संधी मिळाली आयुष्यामध्ये, तर या 2 दिवसामध्ये गुणात्मक जो फरक आहे त्याला वेगळं सांगायची गरज पडत नाही. फॅन किती किरकिर करणारा असला, अंगाला किती घाम येत असला, पण सावलीमध्ये बसून दिवसभर अभ्यास करायचा फार सुखाची गोष्ट आहे, खरं सांगतो. त्यामुळे अभ्यास करणं मला फार बरं वाटायचं. आणि आई सांगायची पण, नालायक तुला काय वाटतंय, मास्तरी नाही मी तुला काही दिलं असं, दान करून टाकेन तुला, एक फुटकी कवडी पण देणार नाही, शिकला नाही ना दुसऱ्याच्या शेतावर खुरपं घेऊन जावं लागेल, लक्षात ठेव. असले धमकी देऊन मला मोठं केलंय. काकाजी बसलेत, खोटं बोलणार नाही काकाजी. 11वी-12वीला खचून अभ्यास केला आणि सुदैवाने माऊलीच्या कृपेने म्हणा, गावाचे चांगले संस्कार म्हणा, काही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठली कृपा केली म्हणा, की लहानपणापासून वारकरी संप्रदायाचा वारसा आयुष्यात आला. मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून भजनी मंडळामध्ये जायचो. मी 7 वर्षाचा होतो, दुसरीला होतो, माझा हरिपाठ पाठ होता. मी पुढे म्हणायचो, बाकीचे वारकरी मागे म्हणायचे, त्यांना पण भारी वाटायचं. बघा आमचे ते बोर्ड बोलायचं, त्यांनाही भारी, मला पण भारी वाटायचं. मी 7वीला होतो तेव्हा गावामध्ये माझा भजनी मंडळाने सत्कार केला होता. नाही त्यावेळेस शेकडो अभंग पाठ होते. आणि या गोष्टींचा फायदा होतो. जे आपले अभंग आहेत ना, हे एक सॉफ्टवेअरसारखं काम करतात. आपल्या डोक्यामध्ये जे विचार असतात त्या विचारांना हे चालना देतात, प्रेरणा देतात, इंजिनसारखं काम करतात, प्रमोट करतात. आणि ज्यावेळेस महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात आयुष्यामध्ये, विशेषतः तुम्ही आता ज्या टप्प्यावर आहेत आयुष्याच्या, तर त्यावेळेस श्रेयस काय आहे आणि प्रेयस काय आहे हे तुम्हाला रोज ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे, की आपल्याला आवडतं काय आणि आपल्याला करायचं काय. भावनेपेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ जाणं, ही जी गोष्ट आहे तर हे आपल्याला पटतं सगळं, कळतं सगळं, पण वळत नाही. तर हे ह्या वयामध्ये, तारुण्याच्या वयामध्ये समजणं, यासाठी अगोदरची जी विचारांची घुसळण आहे ती होणं आवश्यक असतं. तर 11वीला खचून अभ्यास केला. त्यावेळेस मी एक दिवस ठरवलं होतं की इंदिरा गांधी युद्ध काळामध्ये 18 तास काम करायच्या, 21 तास काम करायच्या, आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. तर माझ्या एक दिवशी असा अंगामध्ये किडा आला की आपण पण करून बघू म्हणून. 18 तास मी अभ्यास केला. एक दिवशी असे डोळे वगैरे सुजून गेले होते. आणि एक चॅलेंज म्हणून एक त्याला आपल्याला आव्हान दिले आणि आपण त्याला समोर जातोय म्हणून असा अभ्यास केला. त्यामधला एक प्रसंग मला आवडतो, पण ह्या प्रसंग असे मनामध्ये पुरस्कारांपेक्षा जास्त खोलवर आठवणी तयार करणार आहेत. माझे दोघं ऑप्शन हे होते, मॅथ पण होतं आणि बायो पण होतं माझं. आमचे राष्ट्रीय विद्यालयाचे एक सर होते, येवले सर, आणि ते मॅथचे एकदम एक्सपर्ट होते. नवीन पॅनल आलं होतं राष्ट्रीय विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये. त्यांनी ठरवलं की शिक्षकांनी शिकवण्या घ्यायच्या नाहीत. तर मग बाकीच्या शिक्षकांच्या शिकवण्या चालल्या होत्या. ते म्हटले आम्ही शिकवण्या बंद करतो, आमची नोकरी करतो. येवले सर असे एक सर होते, ते म्हटले आम्ही राजीनामा देतो शिकवणी चालू ठेवतो. तर तेवढा त्यांचा त्याच्यावर पण कॉन्फिडन्स होता आणि ते हुशार पण होते, तेवढी शिकवणी पण चालायची, त्यांचे क्लासेस पण चालायचे. तर आमचं जेव्हा 12वीची प्रिलिम होती तर त्यामध्ये एक प्रोबॅबिलिटीचा प्रश्न होता पत्त्यांचा, आणि त्याचं उत्तर काही 2.13 2/13 असं उत्तर होतं. मग पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी मला बोलून गेलं, चव्हाण इकडे. मग ते टीचर्स रूममध्ये घेऊन गेले आणि म्हटले सोडवलं का तू? हो सर सोडवलं मी. म्हणजे मला परत सोडून दाखव. मी परत सोडून दाखवलं ते, आणि ते उत्तर 2/13 असं उत्तर आलं. सर म्हटले मला की माझं हे उत्तर आलंय म्हणे, पण निराली प्रकाशनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये उत्तर 1/13 आहे. आता मला इतकं भारी वाटलं ती गोष्ट की सरांचं उत्तर मॅच करायला सरांनी मला बोलून घेतलं टीचर रूममध्ये, आणि माझं उत्तर त्यांनी मॅच केलं.
मला पुरस्कार नंतर आयुष्यात भरपूर मिळाले. आयरस झालो मी, किंवा युनायटेड नेशन वॉटर कॉन्फरन्समध्ये आम्हाला इन्व्हिटेशन मिळालं, जलप्रहरी पुरस्कार मिळाला, गव्हर्नरकडनं पुरस्कार मिळाला. हे गोष्टी ठीक आहे, पण ते पुरस्कार कदाचित मी भरपूर विसरून पण जाईल, पण हे ज्या आठवणी आहेत अभ्यासाच्या, त्या आयुष्यभर आठवणीत राहतील माझ्या. आणि याचा परिणाम म्हणून मी MBBSला नंबर लागला माझा. आणि मला लहानपणापासून डोक्यामध्ये एक किडा होता, आपण एक सिस्टीममध्ये असावं. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम यू शुड बी पार्ट ऑफ सिस्टीम. तर मला वाटायचं की आपण प्रशासनामध्ये असावं. आणि मग 12वीला मी NDAचा फॉर्म भरून ठेवला होता. घरच्यांची परवानगी नव्हती तशी, भरून ठेवला. 25 रुपयाचा फॉर्म असतो तो. आणि NDAची परीक्षेला मी NDAचं एकही पुस्तक विकत घेतलं नव्हतं. मी IITचा अभ्यास केला होता, MBBSसाठी खूप खचून अभ्यास केला होता. NDAसाठी पुस्तक पण घेतलं नव्हतं. MDAची परीक्षा देऊन आलो आणि मी पास झालो. आणि तोपर्यंत माझं JMC मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथं ॲडमिशन पण झालं होतं. आणि मला NDAसाठी कॉल पण आला, एअरफोर्ससाठी माझं सिलेक्शन झालं होतं. आणि माझा हट्ट होता की मला जायचं NDAमध्ये. आणि आईचं काही म्हणणं होतं की MBBS झाल्यानंतर फौजेमध्ये कोण जातं म्हणतं. अरे ते फौज म्हणजे NDA वेगळी लेवल आहे शांतबाईस. असं रात्रीची वेळ होती, घरामध्ये कंदिलामध्ये आम्ही खिचडी खात होतो. मातीचं घर होतं, ते उंदीरमध्ये मध्ये पळायचं, ते माती पडती मध्ये मध्ये, ते माती वाचून. आई म्हटली तुझ्यावर जबाबदार आहे, तुला कळत नाही का. असं म्हणून फक्त मग NDAला फक्त आपल्याला इंटरव्ह्यू देऊन यायचं आहे म्हणून मी, आणि हा इंटरव्ह्यू देईन आणि सिलेक्शन होऊन जाईल ही आईच्या मनामध्ये भीती. हे जायचं आणि सिलेक्शन होऊन जायचं. त्याचे 6 दिवसांची इंटरव्ह्यू प्रोग्राम असतात. त्याच्यामध्ये PABT नावाचं एक परीक्षा असते, पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट. ती आयुष्यामध्ये एकदाच देता येते. त्यानंतर जर तुम्ही फेल झाला तर परत तुम्ही एअरफोर्समध्ये जाऊ शकत नाही. आणि ती पास झाली आणि नंतर परत तुम्हाला जर कधी अपेअर व्हायचं असेल तर PABT होत नाही तुमची. तर PABT मी पास आहे, पुढचे फेजेस मी दिला नाही. तर अभ्यासाचं एक गोडी किंवा वेड किंवा एक संस्कार किंवा एक कुठून कुठून तयार झालेला साचा आयुष्यामध्ये तयार झाला होता. आणि MBBSचे ते पहिले 2 वर्ष होते, तर ते मागच्या आयुष्यापेक्षा वेगळे होते. म्हणजे 10वीला थोडासा अभ्यास केला, 11वीला खचून अभ्यास केला, आणि मग MBBSला फर्स्ट आणि सेकंड इयर असे निवांत गेले. तसे कॉलेजचे जे आयुष्यातले दिवस असतात, सोनेरी दिवस, तारुण्य, ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन, माणसाला निसर्गाने दिलेला सर्वश्रेष्ठ वर, आयुष्याच्या नगरीतील राजमार्ग, फुललेला शरीर भुजंगाचा ठिपकेदार फणा, असं मस्त वर्णन मृत्युंजय कादंबरीमध्ये केलेलं आहे. आणि तसे कॉलेजचे दिवस खरंच छान दिवस होते, गोल्डन डेज ऑफ माय लाईफ. जे माझे मित्र तयार झाले त्यावेळेस, जे मित्रच तयार झाले त्यावेळेस, तर ते आयुष्यभराचे सोबते. अजून पण आम्ही गप्पा मारतो, रात्रभर गप्पा मारतो. असे जीवाभावाचे मित्र तयार झालेत. मग ते जिम करायची 2-2 तास. आणि त्याची पण आठवणी अशा की 2 तास जिम केली. आणि इतका समजा आज बायसेप करायचा आहे, फार काही तयार झाला नाही, आपल्याला खुराकच मिळाला नाही तेव्हा. पण शेवटचा जो सेट आहे, आपण नुसता हात जरी आपल्याला जेवायला असा घेतला तरी दुखता. आणि मग खा खायचं तिथे जाऊन. तो पण एक प्रसंग सांगतो. असं 5:30-6ला जायचं जिममध्ये, 8 वाजेपर्यंत व्यायाम करायचा, 8 वाजता त्या मेसमध्ये जी खायला जायचं. असं 4 लोकांची आमची टीम होती. आणि आमच्या अगोदर आले जेवण करून चालले जायचे, आमच्यासोबत येऊन जेवण केलेले चालले जायचे, आमच्या नंतर आले जेवण करून चाललेले जायचे. आमचं चालूच असायचं एक 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 नाव. असे मी 4-5-6 चपात्या खाल्ल्या असतील एकदा. आणि श्रीनिवास नावाचा मेस मालक होता. मग श्रीनिवासला मी असा हात केला, श्रीनिवास. तो म्हटलं हा जेवण, चपाती एक. श्रीनिवासने असा आवंडा गेला, चपाती. आणि आपले ते मित्र असतात जीवाभावाचे, त्यामुळे उज्ज्वल त्याच्यावर क्यू कर थोडासा, बघ त्याचा चेहरा बघ. चपाती म्हणताना असा आवंडा गिळतोय, चपाती. म्हणजे एवढ्या चपात्या तो ऑलरेडी खाल्लेल्या आहेत, आता तो हात केल्यानंतर भात मागशील ही त्याची अपेक्षा होती. शेतकरी माणूस जेवायला बसला, जिम केली 2 तास, कसं व्हायचं तसं. असे ते कॉलेजचे छान आनंदाचे दिवस झाले. त्यामध्ये मग सगळेच गोष्टी की मला खेळ जमतायत का, TT जमतंय का, बॅडमिंटन जमतंय का, डान्स जमतोय का,
नाटकामध्ये मी भाग घेऊ शकतो का, असं सगळं करून बघितलं मी. आणि माझ्या एक लक्षात आलं, यापैकी मला काहीच जमत नाही. म्हणजे साधे साधे लोक मला त्या टीटीमध्ये हरवायचे, म्हणजे असे चिरकुट दिसणार आहेत. 2-4 शॉट म्हणजे आऊट. आपल्या इज्जत कसा वाला होता ना, की आपण थ्रो टॉपर आले असतो आणि हारणं हे असं काही आपल्याला नाही टीटी खेळायचं सोडतंच. आपण बॅडमिंटन खेळू, बॅडमिंटनमध्ये तसे हलवायचे आपल्याला काय. मग आपल्याला माझ्या आयुष्यामध्ये एक शिकवण अशी मिळाली, की आपल्याला अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी तेवढ्या जमत नाही जेवढा आपल्याला अभ्यास जमतो. म्हणजे चांगली गोष्ट, म्हणजे चांगली शिकवण मिळाली आपल्याला. ठीक आहे, आवडतो पण मला खरंच अभ्यास आवडतो. आणि मग फायनल इयर MBBSला परत तो किडा जो आहे तो जागृत झाला, की आता आपल्याला काय करायचं पुढे. मग फायनल इयरला परत फेजमध्ये आयुष्य जगलेलं आहे, की एकदा गिअर चेंज केल्यानंतर गाडीचा स्पीड चेंज होतो. तसं त्या पद्धतीने त्या प्रोफेशनली आयुष्य चेंज करत आलो आहे. म्हणजे त्या त्या फेजमध्ये ज्यावेळेस जसं वागणं आवश्यक आहे त्यावेळेस तसं वागलो आहे. आणि मग थर्ड इयर MBBSला सिरियसली अभ्यास केला. आणि एक्सटर्नशिप असते आमच्याकडे, की JMC मिरजचे विद्यार्थी जे ज्याला जाऊन एक्सटर्नशिप घेऊ शकतात. म्हणजे इथला टॉपर पाहिजे आणि तिकडच्या पण टॉपरमध्ये पाहिजे. तर मग मला जे ज्याला एक्सटर्नशिप मिळाली, मी तिथे इंटर्नशिप केली. तिथे उद्देश असा होता, की मुंबईला गेल्यानंतर मी तिथे UPSCचा अभ्यास करेल आणि मग आपल्याला UPSC करायची. तिथे SIAC नावाची संस्था आहे, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स. तर त्या संस्थेमध्ये जायचं आणि अभ्यास करायचा. अशा अनुषंगाने तिथं गेलो. आणि ह्या निर्णयामध्ये एक अजून घटना अशी पण घडली होती. मी जेव्हा शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा आमच्या कॉलेजचे सुदाम खाडे सर IAS झाले होते. आपले विट्याचेच आहेत जवळचे. आणि ते MP कॅडरला IAS आहे आता. आता सिनियर IAS झालेत. 2006ची त्यांचं सिलेक्शन. त्यांना आम्ही भेटायला गेलो 4 लोक. ते 5 झाले, मला आनंद झाला फार. मग आम्ही 2 व्हीलर काढल्या 2 आणि त्यांना भेटायला गेलो. सरांनी 3 तास बसून आम्हाला सांगितलं UPSCची तयारी कशी करायची, ऑप्शनल सब्जेक्ट कसे घ्यायचे, हिस्ट्रीचं प्रिपरेशन कुठून करायचं, जॉग्रफीचं कुठून करायचं. आणि त्यावेळेस MBBSचा मुलगा, त्याला हे सगळं डोक्यावरून चाललं होतं. बाकीचे 3 मित्र तर मी बसलोय म्हणून बसले होते बिचारे. आणि मलाही त्या 3 तासामध्ये काही लक्षात आलं नाही. मला फक्त एकच गोष्ट लक्षात आली, की हा माणूस जर होऊ शकतो फक्त मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर, तर आपण पण UPSC पास होऊ शकतो. म्हणजे सरांचं त्या 3 तासाचं जे योगदान आहे, इम्प्रेशन आहे, तर ते होतं की आपण बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर ही परीक्षा पास होऊ शकतो. आणि निर्णय घेतला आपण UPSC करायचं. आज मी उपस्थित असण्याचं कारण पण हे एक, की तुमच्यामध्ये बसलेल्यांपैकी जर कोणाला ही प्रेरणा मिळाली किंवा हा विचार आला, की हा गावखेड्यातला माणूस जर कधी मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर UPSC होऊ शकतो, तर मी पण होऊ शकतो किंवा MPSC पास होऊ शकतो. तर आजची माझी केलेली गुंतवणूक कामात येईल असं मी समजतो. आणि आता सरांना मी काही परत देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला देऊ शकतो. आणि मला हे विचारमंच त्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे, त्याचा वापर या निमित्ताने अशा पद्धतीने व्हावा म्हणून मी आज तुमच्यामध्ये उपस्थित आहे. मग जे ज्याला गेलो, जे ज्याला UPSCचा अभ्यास तेवढा झाला नाही. मी सिन्सिअरली काम करायचो. तो एक ड्रॉबॅक पण आहे. जेव्हा तिथं ॲडमिशन असायचे तेव्हा 70-80 ॲडमिशन असायचे आणि मग ते ब्लड कलेक्शन असायचं इंटर्नचं काम. मला 3 वाजायचे, जेवण राहून जायचं आणि अभ्यास काही व्हायचा नाही. काही असे पण प्रकार असायचे की एकाचं ब्लड काढायचं त्या सगळ्या बाटल्यांमध्ये भरून पाठवून द्यायचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. ते वेगवेगळे रिपोर्ट येतात, त्या सिनियरला माहीत असतं, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसरला ते गव्हर्नमेंटचे रिपोर्ट होते भरोसा नाही बाहेर भेजे उसको. कारण ते इंटर्न असे काहीतरी प्रकार करत असतात. एकाचं रक्त काढायचं 20 ml, ते 5-7 लोकांच्या बाटल्यामध्ये भरून टाकायचं. 2 तासामध्ये ब्लड कलेक्शन होतं. 80 लोकांचं ब्लड कलेक्शन करता करता 3 वाजतात, जेवण राहून जातं. पण त्याच्यामध्ये मी ट्रेन झालो, मच्छर झालो, की मला अशी व्हेन दिसायची, खटकन जायचं, पटकन काढून मोकळा होऊन जायचं. त्याला कळायचं पण झालं पण आपलं ठीक आहे. तिथे काही फारसा अभ्यास झाला नाही. तिथे सदानंद दाते सर भेटलेत, IPS होते ते परत ट्राय करत होते. त्यांनी मार्गदर्शन केलं की मुंबईमध्ये नको राहू, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इथे जास्त आहे, पुण्याला जा, मेडिकल सायन्स ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ नको, हा मोठा सब्जेक्ट आहे. बॅड जॉग्रफी ऑप्शनल सब्जेक्ट घेतला आणि पुण्याला येऊन अभ्यास केला. मग त्या अभ्यासाचे जे दिवस होते ते वेगळे दिवस, अजून मंत्रलेले दिवस. म्हणजे जळी स्थळी काष्टी पाशाणी UPSC. मला त्यावेळेस आदर्श अब्दुल कलाम साहेब होते. त्यांना कटिंग करायला पण वेळ मिळायचा नाही, तेवढे बिझी असायचे. मी असं स्वतःला इमॅजिन करायचो की एवढं आपली कटिंग मिटिंग वाढली, आपण नुसतं अभ्यास करतोय आणि तेवढ्या तयारीने आपल्याला अभ्यास करायचा, तेवढी गरज पडत नाही, घाबरू नका. पण तो जो 1.5 वर्षाचा कालखंड होता अभ्यासाचा, तो एखादी रोबोट जसा असतो की सकाळी 6 वाजता उठायचं म्हणजे 6 वाजता उठायचं
आवरायचं आपण. ज्या रस्त्याने जायचं अभ्यासिकेत त्याच रस्त्याने जायचं. तो चौक पण बदलला नाही मी, की आज इथल्या चौकाने जाऊ, मग उद्या तिकडल्या चौक, असं कधी झालं नाही. एकदा आपण बॉडीला कमांड दिली की आपल्याला जायचं आहे, तर ते शरीर आपलं चालत जातं. इंद्रियानी इंद्रिया तेषु कर्मंते इति धारयत. इंद्रिय आपले आपले काम करतायत असं धारणाने ते चालतंय. ते फार थोडी आध्यात्मिक गोष्ट झाली आहे, गीतेतलं वाक्य आहे ते, जाऊ द्या. सांगण्याचं तात्पर्य आहे की तिथं डोकं लावायचं नाही, की आज ह्या चौकातून जाऊन बघायचं, मग उद्या त्याच, असं नाही करायचं. तर सकाळचं 6 ते 12 हा पहिला सत्र, दुपारचं 12 ते 6 दुसरं सत्र, संध्याकाळचं 6 ते रात्रीचे 12 हे तिसरं सत्र. या तिघही सत्रामध्ये 2 तास स्वतःसाठी काढायचे, 4 तास अभ्यासासाठी द्यायचे. असं 12 तासाचं नियोजन 1.5 वर्ष होतं. म्हणजे साधारणतः सरासरी मी रोज 10 ते 12 तास अभ्यास केला आहे. MBBSच्या मुलासाठी 10-12 तास जो हे आम्हाला वॉर्मअप बी नाही, असं म्हणजे घाबरत नाही तुम्हाला. पण काय झालं या क्षेत्रामध्ये, मी म्हणजे कूल आहे. मी आदल्या दिवशी पिक्चर बघायला गेलो होतो, अरे एवढं टेन्शन नाही घ्यायचं, असं दाखवून मी काहीतरी वेगळा आहे, मला 2 शिंग 4 पंख आहेत. एकदा पास झाल्यानंतर काही सांगू शकतो ना, आणि तुम्ही टाळ्या वाजवणारच आहे, त्याला काय आहे. मला नितीन दादा चाळीसगावला आले होते आणि त्यांचा पहिला डायलॉग मला अजून पण रजिस्टर्ड आहे. उभं राहिले ते असे, पोझिशन घेतली, सर्व दूर नजर टाकली, जसा जंगलामध्ये सिंह येतो आणि बघतो, आणि अशा कमांड केली, वाजवा टाळ्या. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. माणूस एका वाक्याने कसं जिंकून घेतो शबा, त्याचं एक क्लासिकल एक्झाम्पल आहे. UPSC पास झाल्यानंतर अधिकारी पण असं काहीतरी सांगतात, काही सांगतात, म्हणजे काही. माझा आणि सॉक्रेटिसचा जन्म एकाच दिवशी झाला. अरे तू कोण, सॉक्रेटिस कोण, काय बोलतोय, चाललं काय, म्हणजे UPSC पास झाला म्हणजे काही सांगायचं. मी याबद्दल जास्त बोललो तर माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकते, म्हणून काय. आज सकाळीच आमच्या एका मित्राला आबरू नुकसानीच्या दावाखाली मुंबई पोलिसांनी धरून ठेवले. सकाळपासून रात्रीची झोप झाली नाही माझी. डॉक्टर संग्राम पाटील नावाचे मित्र आहेत, तर ते प्रबोधनाचं कार्य करतात, प्रेरणा प्रबोधन प्रशिक्षण. बुद्धांबद्दल बोलतात, विपश्यनेबद्दल बोलतात. कोरोना काळामध्ये त्यांनी कोरोनाबद्दल लंडनला राहतात, आमच्या जळगावचे आहेत, खानदेशामध्ये. चांगलं चाललंय बरं का, त्यांच्या घरी जाऊन आलोय मी. असं नाही की त्या माणसाला बेरोजगारी प्राप्त झाली आहे म्हणून ते रिकामं करतो, तसं अजिबात नाही. याला मी साक्षीदार आहे. त्यांचा स्वतःचा बंगला आहे, बायको आहे त्यांची, ती 2-3 कोटीचं पॅकेज आहे, त्यांचं स्वतःचं तेवढं पॅकेज आहे. आणि ते जेव्हा काहीतरी व्हिडिओ टाकतात या लोकांसाठी, आपल्या तुम्हासाठी, लोक म्हणतात, का रे तू सुधारणार नाही का अजूनही. काय दुर्दैव समाजाचं. तर त्यांनी एक व्यक्तिमत्वाबद्दल, आता जाऊ दे, ते व्यक्तिमत्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, मी जरी सांगितलं नाही तरी तुम्हाला कळणार आहे. तर त्यांच्याबद्दल पोस्ट वर कॉमेंट टाकलं होतं, आणि त्या व्यक्तिमत्वाचं अब्रू नुकसान झालं म्हणून एक कोणीतरी उपटसुंबाने मुंबईमध्ये म्हणजे गुन्हा दाखल केला आहे. आणि हे सकाळी 3:15 लँड झालेत. इमिग्रेशन डिपार्टमेंट असतं, त्या इमिग्रेशन डिपार्टमेंटने यांना कोपऱ्यामध्ये घेतलं. तुमच्यावर LOC इश्यू म्हणते, लुकआउट सर्क्युलर. डॉक्टर माणूस आहे हा, खरा खरा डिग्री होल्डर, जो इथे MBBS होऊन PG करून लंडनमध्ये आपल्या कर्तृत्वाने पताका फडकवतोय, निस्वार्थपणे लोकांसाठी वेळ टाकतोय. आणि हा माणूस आजच्या दिवशी समाजासाठी, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम या यंत्रणेसाठी गुन्हेगार आहे. बरं, मग याची जेवढी डिग्री आहे, याची जेवढी बुद्धी आहे, तेवढं पुढच्याचं, त्यांनी जेवढे पुस्तक वाचले तेवढं त्यांनी वजन नाही पुढच्याचं तेवढं. म्हणजे मी धमक्या द्यायला आणि पुढच्याला शुल्लक काढायला असं सांगायचं. एक गुड्डू शेख नावाचा माणूस अटक केला होता, तो थोडासा हुशार करत होता. गुड्डू, होशियारी मत करना ज़्यादा, तुम्हारा जितना वजन है ना उससे दुगना की मैंने किताबें पढ़ी, समझे. आता त्याला पोलीस घेऊन बसलेत, आणि अशा लोकांचा मी वकील. नोकरी सोडून मी काय करतो, तर मी आता असे काम करतो. सकाळी 3 वाजेपासून ते पोलिसांना सांगितलं की ठीक आहे, अब्रू नुकसानीसाठी पहिला मुद्दा हा आहे की
जी तक्रार दाखल केली तर त्याच्यावर तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली का? नाही केली तर का नाही केली? तुम्ही डायरेक्ट लुकआउट सर्क्युलर का काढलंय? आता मला पण माहिती आहे का काढलं आणि त्यांना पण माहिती आहे. म्हणजे बोलण्याच्या गोष्टी नाही. तुम्ही आता काही लोकांना कळेल, काही लोकांना कळणार नाही, पण मी सांगणार नाही ते. ह्यामध्ये अब्रू नुकसान होण्यासाठी पहिला महत्वाची अट आहे, अब्रू असणं आवश्यक आहे. त्यामुळे तपासाचं पहिली गोष्ट ही करायची आपल्याला, अब्रू किती हे आपल्याला निश्चित करावं लागेल. आणि ती किती अब्रू आहे त्याच्याने यांनी किती नुकसान केलं ते आपल्याला करावं लागेल, मग गुन्हा ठरावा लागेल. आणि खरी गोष्ट याला 2-4 लोक साक्षीदार आहेत, त्याच्यामध्ये एक जण शिवमचे साधक आहेत. खोटं बोलत नाही मी. पोलिसांशी संभाषण करून जेवता जेवता हे सकाळचंच आमचा दिवस असा सुरू झालाय. सांगण्याचं तात्पर्य आहे की अभ्यासामुळे आपल्याला जो आत्मविश्वास प्राप्त होतो तो ह्या घटनांमुळे आपला अभिव्यक्त होत असतो. तर UPSCचे जे 1.5 वर्षाचे कालखंड होता, तर त्याच्यामधून जे ज्ञान मिळवलं, त्याच्यामधून जे पोस्ट मिळालीच, त्यासोबत आत्मविश्वास मिळाला, एक ओळख मिळाली आणि मग नोकरी मिळाली. मग नोकरीसोबत सगळंच मिळालं, पद, पैसा, प्रतिष्ठा. आणि मग ते IRS सिलेक्शन झालं. परत फेजेसमध्ये आयुष्य चालतं, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयुष्य असतं. तर हे 1.5 वर्ष जे होतं ना, भरपूर अभ्यासाचं, खूपच. आणि ते झाल्यानंतर मग आमचं ट्रेनिंग सुरू झालं. नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, नागपूरला आमची अकॅडमी आहे IRS अधिकाऱ्यांची. तिथे 2 वर्षाचे ट्रेनिंग असतं आणि हे ट्रेनिंगचा फारच भारी दिवस. जसं MBBS झाल्यानंतर माझे 2 वर्ष मस्त गेले, तसे हे ट्रेनिंगचे खूप छान दिवस गेले. आमच्या 53 अटॅचमेंट होतात नॅशनल लेवलला आणि 2 इंटरनॅशनल लेवलला अटॅचमेंट होतात. US ला जाऊन आलो, आफ्रिकेत जाऊन आलो, विमानाने फिरणं, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं. मग त्या 2 वर्षामध्ये वाटलं कमवलं आपण उज्ज्वल, UPSC पास झालो, बस झाला. मग तेवढी मेहनत आपली फळाला आली, बस झालं. एवढं जरी झालं तरी गरिबाचे सुखाचे स्वप्न पण गरीब असतात. आपल्याला तेवढ्यामध्ये वाटतं फार झालं एवढं. आपण नाही तर आपल्याला धमक्या काय द्यायच्यात, दुसऱ्याच्या बांधावर खुरपं घेऊन जावं लागेल. आणि मग पोस्टिंग झाली नाशिकला, पहिली पोस्टिंग होती. आणि ते कल्पनेच्या पलीकडचं आयुष्य आहे अधिकाऱ्याचं. काकाजींनी ते आयुष्य अनुभवलंय, भोगलंय, उपभोगलंय आणि त्याचा त्याग केलाय. पहिल्या दिवशी जेव्हा मी खुर्चीवर बसलो, बेल दाबल्यानंतर 2 मुलं पळत 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 आले, असे घाई गडबड करत, सर. आणि मला ती दिलेली पहिली ऑर्डर पण आठवती अजून. असे बेल दाबल्यानंतर 2 मुलं पळत येणं आणि किंकर म्हणून उभं राहणं, असं तुम्ही मला आता आदेश द्या, मी ते काम करायला तयार आहे. पोटामध्ये गुदगुल्या होतात भारी, वा. आणि तोपर्यंत आपल्यालाच घरच्या जा पावशेर साखर घेऊन ये. आपण आयुष्यामध्ये कधी ऑर्डर दिली नसते ना कोणाला. विनयशीलता, नम्रता हे गुण आपल्यामध्ये असे कुठून कुठून भरलेले असतात. विद्या विनयने शोभते, विद्या विनयने शोभते, असं नेहमी आपण शांत. तो पहिली जी ऑर्डर दिली मला, आता कशी ऑर्डर द्यायची, आपण परत पाणी आणता का असं म्हणणं बरं वाटणार नाही. पहिलं पाणी आण रे असं म्हणणं बरं वाटणार नाही. तर मी असं विचार करून पाणी आण असं शांतपणे विचारून पहिली ऑर्डर दिली माझ्या आयुष्यातली अशी. असं खाली आपण उतरत चाललोय, गाडी लावलेली आहे, आपला पिऊन पळत पळत पुढे जातो, गाडीचं दार उघडतो, मग ऑफिसर जाऊन बसतो. मला अजून पण कळलं नाही असं का करतात, म्हणजे एवढे काही ऑफिसर बिझी नसतात, पण भारी वाटतं. म्हणजे ऑफिसर आत बसून फेसबुक खेळत बसतील बरं का, आणि बाहेर उतरल्यानंतर असे तुरु 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 चालतात जसं की फारच बिझी असेल. अरे तो 2 तास फेसबुकवर होता. एवढं खरं बोलणारा ऑफिसर प्रशासनाला चालत नाही. म्हणून तू प्रशासनातून बाहेर आहे म्हणायचं. पण ते भारी वाटतं असं, ती लाल गिळ्याची गाडी. आणि त्याच्यातल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होतं, आयकर विभाग. आणि सगळ्यात आवडती गोष्ट माझी होती रेट टाकायला जायचं. खरंच आवडायचं मला, म्हणजे मनापासून आवडायचं असं. आणि इतकं आवडायचं की मी जर सुट्टीवर असलो, माझी स्वतःची रेट नसली, दुसऱ्याची रेट असली, तरी मला फोन करून सांगायचे, राजवल कुठे आहेस तू? सर आज मी घरी आलोय, सुट्टीवर आहे. अरे आज कसं का सुट्टीवर आहे? आज माझी रेड आहे आणि तुझ्यासाठी हेड ऑफिसला मी डिप्लॉय, तुला ऑथराईज ऑफिसर केलेलं आहे, तुझ्याशिवाय होणार नाही. तसं काही नसतं. पण उज्ज्वल जेवण वाटतं ना, आज
सर येतो मी, सर परत येतो. आपण सुट्टी कॅन्सल करून रेडवर आधी लग्न कोंडाण्याची. मला मनापासून आवडतं, असं नाही की ते मला फसवतायत किंवा खोटं बोलून माझ्याकडनं काम करून मला तेवढं कळायचं, असं नाही की नाही कळायचं, पण तरी मला खरंच मनापासून आवडायचं. रेट टाकायला जायचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये. रेटचं एक फार छान प्रोसेस आहे. 2-3 महिने अगोदर त्या ग्रुपबद्दल काम केलेलं असतं, ती सगळी इन्फॉर्मेशन काढलेली असते, ऑनलाईन ऑफलाईन, रिटर्न ऑफ इन्कम, बॅलन्स शीट्स अभ्यास करायचा, तिथं एखादी माणूस पाठवायचा, पेरायचा, मग कोण अकाउंटंट आहे, कोण कॅश डील करतं, अशी सगळी माहिती काढायची. एंट्री कुठून आहे, एक्झिट कुठून आहे, कुत्रा कुठं आहे का, अशी बारीक बारीक गोष्टींची माहिती काढली असते, नकाशे काढलेले असतात, भारी काम असतं एकदम. मग 8 डे प्रायर टू रेड काय करायचं, 7 days, 6, 5, 3, 2, 1, डे 0 स्ट्राईक, असं दिवसाचं नियोजन असतं. ज्या दिवशी रेड असते त्या दिवशी सकाळी 6 वाजता जो जॉईंट डायरेक्टर असतो आणि डेप्युटी डायरेक्टर ज्यांनी रेड तयार केलेली असते, सगळी तयारी केलेली असते, तो ऑथराईज ऑफिसरला सगळे IRS पुढे बसलेले असतात, त्यांना सांगतात, फ्रेंड्स वी आर गोइंग टू सर्च व्हेरी इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ दिस सिटी टुडे. असं भारी भाषण असतं तिथे. आज काय करायचं आपल्याला, प्रोफेशनल बरं का. म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज वन ऑफ द मोस्ट प्रोफेशनल डिपार्टमेंट इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे सांगताना मला अभिमान पण वाटतो, आनंद पण वाटतो त्या डिपार्टमेंटमध्ये मी काम केल्याचा. याचं कारण मी ईडीमध्ये पण काम केलं आहे दुर्दैवाने, आणि CBIचं काम, पोलिसांचं काम पण जवळून बघितलेलं आहे. तर DRI आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांची एक लेवल वेगळी आहे प्रोफेशनलिझमच्या बाबतीमध्ये. आणि मग तिथं सगळ्यांना ते पाकिट दिले जातात, त्याच्यामध्ये एक वॉरंट असतं सर्चचं, नकाशा असतो, ती ब्रीफ नोट असते. मग तिथून आपण ते पाकिट घ्यायचं, आपली जी सर्चची टीम असते, 1 किंवा 2 गाड्या आपल्यासाठी वाट बघत तयार असतात. तिथं ड्रायव्हरच्या बाजूला बसायचं, जसं एन्काउंटर करायला निघालं, खाट खाट खाट. मग रस्ता सांगायचा, तिथं जायचं, तो ग्रुप तयार केलेला असतो व्हॉट्सअपचा, त्यावर सगळ्यांनी सांगायचं रेडी टू स्ट्राईक. मग सगळ्यांनी ऑथराईज ऑफरनी यस 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 टाकलं तर ठरलेलं असतं, समजा 8 वाजता स्ट्राईक टाईम आहे, आणि भारतभर पसरलेले प्रिमायसेस असतात, असं नाही की फक्त महाराष्ट्रात असतील. मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, इंदोर, भोपाळ, दिल्ली, असे भारतभर कधी कधी 50, 100, 150 एवढ्या ठिकाणी स्ट्राईक करायची. आणि एकाच वेळेस समजा 8 वाजता स्ट्राईक करायची तर 8 वाजता स्ट्राईक होणार. आणि मग ठरलं की स्ट्राईक 8 वाजता झाली, समजा एखादी टीम डिले झाली तर मग लगेच सगळ्यांना अबॉट सांगतात की 10 मिनटं थांबा, 15 मिनटं थांबा, 8:15 स्ट्राईक झाली किंवा पुढे. असं एकदम छान पद्धतीने चाललेलं असतं. रेड पिक्चर बघितला आहे का तुम्ही? अब तक नाही, अब तक 56 नाही, स्पेशल 26. तसं जे आहे ना तसं ॲक्च्युअलमध्ये होतं. आणि मग आपण त्या घरी किंवा ऑफिसला जातो, टकटक करतो असं सकाळी सकाळी 8 वाजता टकटक. मग ते मधून कोणीतरी दारू उघडतं, मग आपण आपला आय कार्ड दाखवतो, उज्ज्वल कुमार चव्हाण, डेप्टी कमिशनर इन्कम टॅक्स. आणि मग तो पुढचा जो आहे दारू उघडल्यानंतर असं क्षणभर बघत बसतो, सर आई आहे, सर आई. मग तिथून तो पुढचा अजून नवीन ड्रामा सुरू होतो. असं तो रेडचा छान छान म्हणजे आमच्यासाठी छान असतो. आता इकडे आल्यानंतर तो वाईट प्रसंग आहे तसा. तर ते दिवस पण अनुभवले, आनंदाने उपभोगले, काम पण केलं. पहिले सुरुवातीचे 2-3 वर्ष हे डिपार्टमेंट माझं आहे, हा चार्ज माझा आहे, हे स्वतःच्या चार्जबद्दल तशी एक मालकी हक्काची जाणीव असते. मी आहे सिस्टीममध्ये. माझे पहिल्या वर्षाचे जे बॉस होते ना, RK जैन सर होते, हे देव माणूस एकदमच. म्हणजे आज मागे म्हणून पाहताना असे लोक आयुष्यात आहे ना, म्हणजे आपल्याला ब्लेसिंग आहे तसं. ते मला पहिल्या वर्षापासून सांगायचे. जर एखादी सर्वेची जर केस घेऊन गेलो आम्ही त्यांच्याकडे आणि म्हटलं की सर इस पे सर्वे करना है, रेट डालनी है, सर म्हणायचे क्यों दुखी करना चाहते हो उसको, करके रहोगे क्या, छोड सकते तो छोड दो. म्हणजे असं नाही की त्यांच्या ओळखीचं आहे की न बघता सांगायचे सोड ना, का बरं तू एवढी मेहनत करतो. म्हणजे असे बॉस होते पहिले, ते म्हणायचे मला छोटू म्हणायचे. त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या मुली पण माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, त्यांचं जी सर्व्हिस होतं ती सर्व्हिस माझ्या वयापेक्षा जास्त होती. मी 25-26 वर्षाचा असेल त्यावेळेस. आणि छोटू, ये काम खत्म होने वाली चीज़ नहीं है, ये तुम 10 बजे तक बैठे रहते हो, 12 बजे तक बैठे रहो, वो काम नहीं खत्म होने वाली चीज़. टाइम से आया करो, टाइम पे जाया करो. एक गलत आदत डाल रहे हो तुम खुद को. आपल्याला सुरुवातीला पहिल्या वर्षी मजा वाटते ना ती कामाची, ज्याला अभ्यासामध्ये मजा वाटते त्याला काम करायला पण मजा वाटते. तर मी 3-3 वर्षाचे बॅलन्स शीट बघायचो. ते पहिले दिवसांमध्ये जे काम केलं आहे, जे अनुभवलं आहे, जो कॉम्पिटन्स तयार झाला आहे, जो क्षमता विकसन झाली आहे, तर त्या जोरावर नंतर जेव्हा मला विचार आला की आपल्याला नोकरी सोडून IRS सारखी एवढी छान नोकरी, आवडती नोकरी सोडून मला लॉ प्रॅक्टिस करायची, तर ते सुरुवातीच्या पहिल्या 2-3 वर्षामध्ये केलेलं काम कामात आलं.
आणि पुण्यामध्ये माझी पोस्टिंग झाली नंतर, नाशिकनंतर. पुण्यामध्ये पण नाशिकला इन्व्हेस्टिगेशन विंगला होतो मी, म्हणजे जे रेट टाकण्याचं डिपार्टमेंट आहे. पुण्याला पण माझं तिकडे पोस्टिंग होती. आणि मग पुण्याला असताना ईडीमध्ये माझं सिलेक्शन झालं 2017मध्ये. मग मी ईडी मुंबई जॉईन केलं आणि तिकडून आयुष्याचा प्रवास वेगळ्या पातळीवर, वेगळ्या अनुभव. जे काही कांड तुम्ही ऐकलेले आहेत ईडीने केलेले, त्याचे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले साक्षीदार आहोत. ईडी मुंबईने मोठे मोठे कांड केलेत. त्याच्या स्टोरी जसं इन्कम टॅक्सच्या स्टोरी सांगतो तेवढं सहजपणे सांगता येणं अवघड आहे. संवेदनशील विषय आहेत. त्याच्या नॅशनल न्यूज स्टोरी तयार व्हायच्यात. ईडी मुंबई जे करायचं, इंटरनॅशनल न्यूज पण व्हायच्या त्याच्या काही. आणि समाजाला एक बर्ड्स आय व्ह्यू वरून बघण्याची एक दृष्टी, एक संधी त्यामुळे प्राप्त झाली. आणि जे लोकांना आपण असं बघितलेलं असतं, मोठमोठे पॉलिटिशियन्स, मोठमोठे ब्युरोक्रॅट्स, बिझनेसमॅन, ते बाहेर बाकड्यावर वाट बघत बसलेले असतात असे. आणि ते बाहेर असे गुरगुर करणे, वा वा तिकडे म्याव 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 करत बसलेले असतात. आणि ते डिपार्टमेंट पण आहे. एक 2-3 लोक जर सोडले तर त्या ईडीच्या प्रेशरला सस्टेन करणारे लोक फार नाही आहेत. एवढं प्रेशर एक्झर्ट करतात. ते मेंटल वॉरफेअर आहे, ते मानसिक युद्ध आहे. मी जेव्हा नाशिक इन्व्हेस्टिगेशनला पोस्ट झालो होतो तेव्हा माझे बॉस त्यांनी मला सांगितलं होतं की एक सुन त्सूचं आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक आहे, ते वाच म्हटले. की आपण जेव्हा इन्कम टॅक्सला जास्त हाणामारी करत नाही, मी कधीच कोणाला मारलं नाही, ईडीमध्ये पण मारलं नाही, इन्कम टॅक्सला पण मारलं नाही, मारण्याचे अधिकार नाही तसे, असं सांगितलं. माझे आता क्लायंट म्हणतात, अच्छा मार नाही सकते क्या? अरे बिलकुल नाही मार सकते. म्हणजे लोकांना असं वाटतं की मारण्याचे अधिकार आहेत, आपण खाऊन घ्यायचे 2-4, काय नाही. मानसिक गुलामगिरी आपली तिथे पण तेवढी झिरपली. खरंच म्हणजे आता त्यासाठी आम्ही 1 तासाचे 1 लाख रुपये चार्ज करतो की तुम्ही मार खायला बांधील नाहीत. हां म्हणजे तो 2 बार मारा आहे मुझे. खऱ्या गोष्टीवर ट्रू स्टोरी. म्हणजे डिपार्टमेंटमध्ये जो मारून स्टेटमेंट लिहून घेतो त्याची कॉम्पिटन्सी लेवल कमी समजली जाते. जो इंट्रोगेशन एक्सपर्ट आहे ना, तो मारत नाही, किंवा ते बोलून 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 जे काही सत्य आहे ते काढून घेणं, ते इंट्रोगेशन आहे. ते पण एक आर्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही मास्टर होतो, आम्ही ट्रेनर होतो. ईडीमध्ये पण ट्रेनर होतो. तसं हार्डकोर क्रिमिनल एकदा लक्षात आलं डिपार्टमेंटला की हा जे पटत नाही त्या गोष्टी करत नाही. म्हणजे मी फाईलवर लिहिलेलं आहे, कोळसा घोटाळ्यामध्ये कोणताही घोटाळा नाही, फाईलवर लिहिलं आहे मी तसं. तर मग मला तशा केसेस द्यायचे नाहीत. मला हार्डकोर क्रिमिनल तशा केसेस द्यायचे. मग तू यांच्यामध्ये लागत. एक तसा हार्डकोर क्रिमिनल होता. त्याने 800 कोटीचा घोटाळा केला होता. त्याची 125 कोटीची प्रॉपर्टी सिंगापूरमध्ये अटॅच केलेली होती आम्ही. ती तिथून कोर्टाची ऑर्डर त्याला आर्थर रोडमध्ये सर्व करायची होती. मग माझी टीम गेली. मला वाटलं आपण पण जाऊ आर्थर रोड, बघू काय असतो. सुरुवात नवीन नवीनच होते. आणि मग तिथं गेल्यानंतर तो नाटकं करत होता की नाही आम्ही घेणार नाही, गिव्ह इट टू माय अटॉर्नी. मग माझ्या टीमशी तो काही मॅच होत नव्हता. मग मी इंटरव्ह्यू केलं की सी इफ यू फेल टू टेक दिस नोटीस यू विल बी प्रोसिक्युटेड फॉर व्हायोलेटिंग ऑर्डर ड्युली प्रोमल्गेटेड बाय द गव्हर्नमेंट सर्वंट. आता हे जे सेक्शन्स आहेत 186, 181, व्हायोलेटिंग ऑर्डर ड्युली प्रोमल्गेटेड बाय गव्हर्नमेंट सर्वंट, रिफ्युजल टू साईन द स्टेटमेंट, तर यांची शिक्षा किती 2 वर्षे 3 वर्षे. तो ऑलरेडी ईडीमध्ये आत आहे. तसं त्याला 2-3 वर्षाची शिक्षा काही वाटत नाही. आणि इन्कम टॅक्सचे जे क्लायंट असायचे त्यांना जर सांगितलं तुला मी प्रोसिक्यूट करेल तर ते बिचारे घाबरायचे. आता याला सांगितलं नाही, इफ यू फेल टू साईन यू विल बी प्रोसिक्युटेड. तर तो उलटा म्हटला, हे ऑफिसर डोंट शो मी फिंगर लाईक दिस, आय हॅव सीन सो मेनी ऑफिसर लाईक यू, यू डोंट नो व्हॉट काइंड ऑफ पर्सन आय एम, आय हॅव अंडरवर्ल्ड कनेक्शन. म्हटलं हां, मलाच पहिलं झालाच. बरं ठीक आहे, करू म्हटलं तुझा काय कार्यक्रम करायचा. मग कार्यक्रम केला. 4 वर्ष आत राहिला तसा तो. पण हे जे हार्डकोर क्रिमिनल आहे, मग तशा केसेस यायला लागल्या. मग तिथं पण आपली एक ट्रेनिंगच झाली. आणि हे होत असताना आता UPSC टॉपर हे होत असताना ईडीमध्ये मग मी LLBला ॲडमिशन घेतलं. तोपर्यंत MA इकॉनॉमिक्स पॅरलली इग्नोमधून करून ठेवलं. मास्टर इन बिझनेस लॉ अँड टॅक्सेशन ते झालं. डिप्लोमा इन विपश्यना अँड बुद्धी स्टडी ते झालं. असा एक डिग्र्या घेण्याचा जो विषय होता ते चालू होता पॅरलली. ते UPSC पास झाल्यानंतर ह्या डिग्र्या घेणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. जायचं, परीक्षा द्यायची, पास होतो आपण. LLB पण मी तशीच पास झालो आहे. मग LLBचा जो ऑथर आहे RS शर्मा म्हणून, त्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये धर्म इन इंडियन ज्युडिशियल कन्सेप्ट इव्होल्युशन,
आणि असा आम्हाला प्रश्न पण आला होता परीक्षेमध्ये LLBच्या. आणि ते RS शर्मांच्या पुस्तकामध्ये एक अंग लिहिलं आहे की धर्म ही जी संकल्पना आहे भारतीय संरचनेत, यांनी न्यायव्यवस्थेचे जे संकल्पना आहेत त्यांचं उत्क्रांती होण्यामध्ये कसा हातभार लावलेला आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी उदाहरणं देऊन काही श्लोक वगैरे देऊन टाकले. पण जेव्हा परीक्षेमध्ये हा प्रश्न आला त्याच्यामध्ये आम्ही दुसरी बाजू पण मांडली, कारण आम्ही नुसतंच LLB नाही, आम्ही UPSC पण पास आहे. धर्माच्या नावाखाली इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ संविधानामधलं आर्टिकल 14 हे कधीच भारतामध्ये लागू झालं नाही जोपर्यंत इंग्रज आले नाहीत. ह्या भारतात इंग्रज येण्यापूर्वी, भारतीय दंडविधान लागू होण्यापूर्वी 1861 पूर्वी यू शो मी द पर्सन आय विल शो यू द रूल अशी परिस्थिती होती. म्हणजे गुन्हा कोणाच्या विरुद्ध झाला, गुन्हेगार कोण आहे हे बघून दंडविधान होते. ज्या स्मृती किंवा शरिया आहे त्याच्यामध्ये समजा कोण वर्णाचा मनुष्य जो आरोपी आहे आणि कोण वर्णाचा मनुष्य जो फिर्यादी आहे याच्यावरून ठरायचं. समजा शूद्राने ब्राह्मणावर हात उगारला तर हात कलम करण्याचे प्रावधान आहेत, आणि जर ब्राह्मणाने शूद्राला मारलं तर शेंदी कापण्याचं प्रावधान आहे. किंवा काफीर जर असेल तर त्याने मुस्लिमाविरुद्ध जर कधी एखादी साक्ष दिली तर ती साक्ष शरियानुसार ग्राह्य नाही. किंवा काफिरांचं मालमत्ता स्त्रिया घेण्याचे अधिकार किंवा तसे प्रिन्सिपल्स तत्व तशाच पद्धतीने वेदांमध्ये पण किंवा स्मृतींमध्ये पण तशा पद्धतीचे तत्व कायद्याचा भाग म्हणून ह्या देशामध्ये हजारो वर्षांपासून आहेत. उदाहरण म्हणून एक सांगतो, कृष्णवर्णाय या रामा रमणाय एवन धर्माय, हे यज्ञवल्क स्मृतीमधलं वचन आहे. काय अर्थ याचा? थोडंसं गंभीर आहे विषय, समजून घ्या. कृष्णवर्णाय या रामा, कृष्णवर्णाची जी स्त्री आहे, रमणाय येव न धर्माय, रमणासाठी वापरावी, धर्मासाठी पत्नी म्हणून वापरू नये. आता हे जर धर्म असेल तर अधर्म काय आहे परत? हे जर कधी न्यायाचं तत्व असेल तर अन्याय काय आहे मग परत? जर धर्म न्यायाच्या संकल्पना विकसित करण्यामध्ये आला असेल तर बाईला जिवंत जाळणं हा जर न्यायाच्या तत्वामध्ये बसत असेल मग न्यायाची गरज काय, मग अन्याय काय याच्या परिप्रेक्षित? आता हे सगळे अशी उत्तरं दिली आहेत आम्ही, त्यामुळे त्या पेपरमध्ये काठावर पास झालो फक्त. बाकीचे मग टॉपर आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे की त्याचे ऑथर आहेत ज्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, तर त्यांच्या पलीकडे आपलं एक UPSC झाल्यानंतर, ह्या अनुभव झाल्यानंतर ज्ञानाची आणि अनुभवाची पातळी तयार होते. सांगण्याचं तात्पर्य मी ते सांगत होतो. मग त्या डिग्री मी घेऊन ठेवल्या आणि मग पाण्याचं काम आयुष्यात आलं. पाण्यात त्याबद्दल बोलणं होतं आणि विपश्यना आता वेळ कमी राहिला तसं. तर पाण्याचं कामासंदर्भात 2016 साली आमच्या गावामध्ये सप्ताह बसला होता आणि त्या सप्ताहाचं नारळ आमच्या घराने उचललं होतं. गेल्या 30 वर्षापासून धामणगावमध्ये सप्ताह चाललेला आहे. आणि त्या सप्ताहामध्ये मग मी 2017 साली तिथं गावाला होतो आणि मग ते जाणवलं की कर्मधर्म संयोगाने म्हणा, थोडं पण आपल्या कष्टाने म्हणा, निसर्गाच्या देवाच्या कृपेने म्हणा, आपण ह्या परिस्थितीतून बाहेर पडलो. MBBS झालो, IRS झालो आणि आता सर्व व्यवस्थित चाललं आहे. पण ज्या लोकांमधून आलो आपण, ज्या मातीमधून आलो, तर तिथली परिस्थिती तशीच आहे, किंबहुना जास्त भयावह आहे. एक मोठ्या शेतकऱ्याने आमच्या गावामध्ये आत्महत्या केली होती. 2016चं वर्ष हे महाराष्ट्रामध्ये मोर्चांचं वर्ष म्हणून लक्षात राहणारं वर्ष आहे. 58 मोर्चे त्यावेळेस या महाराष्ट्रात निघाले होते. पटेल मोर्चे निघाले होते, जाट मोर्चे निघाले होते. याचं कारण असं 2016, 17, 18 असे 2-3 वर्ष सलग दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाच्या वर्षांमध्ये शेतकऱ्याचं जे खरीपाचं उत्पन्न आहे ते खर्च इतकं पण होत नाही. आणि मग उरलेले 8 महिने काय करायचं हा मोठा प्रश्न आवासून उभा राहतो. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, आत्महत्या ह्या गोष्टी होतात. आणि मग त्या मोर्चांमध्ये मी पुण्याच्या मोर्चामध्ये स्वतः सामील होतो. एक आरक्षण मिळावं का नाही मिळावं हा विषय नाही, पण नेमकं लोकांच्या भावना काय आहेत किंवा काय मागण्या आहेत ते जाणून घेण्यासाठी. आणि मग त्यावेळेस एक कुटुंब अहमदनगरमधून आलं होतं पुण्याच्या मोर्चामध्ये. ते असं साधू वासवानी चौक आणि विधान भवनामधला जो रस्ता आहे त्याच्यामध्ये फुटपाथवर जेवण करत बसले होते दुपारी मोर्चा संपल्यानंतर. त्यांना भेटलो, विचारलं कुठून आलेत, काय आलेत.
तर पेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या येतात ना, याला पॉलिटिकल कॉनोटेशन आहेत का, याला सोशल कॉनोटेशन्स आहेत का. त्यांना विचारलं का बरं आलेत. त्यांचं सहकुटुंब 3 पिढ्या, म्हणजे आजी आजोबा, नवरा बायको भाऊ आणि अजून ते चिल्ली पिल्ली अशी येऊन ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. स्वतःच्या खर्चाने आले होते आणि ती भाकरी आणि मेथी ही कोरडी भाजी खात होते. त्यांना वाटत होतं काहीतरी बरं व्हावं साहेब, ते काय काही खरं नाही. मग ते एकदमच मनाला भिडणारी गोष्ट झाली की लोकांना असं वाटतं काहीतरी बरं व्हावं, काहीतरी अडचणीतून मार्ग निघावा. हो गई है पीर पर्वत सी बदलनी चाहिए, हिस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. असं लोकांच्या शेतकऱ्यांच्या व्यथा, सगळ्याच जातीतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आज पण आहेत. म्हणजे शेतकरी इथल्या भागातला शेतकरी तरी सुखी आहेत. तुम्ही जे पश्चिम महाराष्ट्रात लोक आहात ते तुमच्या वाडवडिलांच्या पुण्याने सुखी आहात. जे फुले शाहू आंबेडकर यांनी जे काम केलं आणि त्यांचा वारसा काकाजींसारखे आणि शिवमसारखे लोक जे बाळगतायत, ही पुण्य तुम्ही आज पण पेरत आहात. जे कार्यकर्ते तुम्ही आज निष्ठेने तिथे भांडी घासण्याचं, स्वयंपाक बनवण्याचं, स्वच्छतेचं काम करत आहात, या पुण्यावर तुमच्या पुढच्या काही पिढ्या पण सुखामध्ये नांदणार आहेत. आमच्या खानदेशात, मराठवाड्यात, विदर्भात ही परिस्थिती नाही आहे. कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण जे बांधलं आहे शाहू महाराजांनी, जगामध्ये कितीही कुठेही दुष्काळ कसाही पडला पण कोल्हापूरमध्ये कधी पडणार नाही. असा राजा होऊन गेला, तो जामीन राहिला स्वतः तिजोरी खाली करून टाकली त्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पिढ्यांचं कल्याण केलं त्यांनी. तर या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, सुधारकांची विचारधारा, सहकार चळवळ फार बदनाम केली आहे काही लोकांनी. पण त्या चळवळीमुळे साखर कारखाने उभे राहिलेत, पतसंस्था उभ्या राहिल्यात, दूध सोसायट्या उभ्या राहिल्यात, या पाणी वाटप संस्था उभ्या राहिल्यात, विविध कार्यकारी सोसायट्या उभ्या राहिल्यात, बँका उभ्या राहिल्यात, पतसंस्था उभ्या राहिल्यात. गावागावामध्ये लोकांच्या घरामध्ये समृद्धी आली आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये पण कच्ची घरं दिसत नाहीत, पक्के रस्ते आहेत, वीज आहे, उपसा सिंचन योजना तुम्ही 2-3 पिढ्यापासून राबवत आहात. तर ही गोष्टी आमच्याकडे नाहीत. मग त्या मोर्चांमधून एक वाटलं की आबाळ फाटले, आपण ठिगळ सगळीकडे लावू शकत नाही, आपण गावापासून सुरुवात करूया. आणि अशा अनुषंगाने पहिल्या 2017मध्ये गावामध्ये पाण्याचं काम करू या अनुषंगाने काम सुरू केलं. मग ते जेव्हा काम सुरू केलं तर मग काम करायचं तर सिन्सिअरली करायचं, अभ्यास करून करायचं. तर मी ट्रेनिंग प्रोग्राम लावला. लँडमार्क फोरम नावाची एक अमेरिकन कंपनी आहे, ते लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्समध्ये वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड असे आहेत. मग ते लावलं, नेतृत्व गुण विकसन. नेतृत्वाचे 2 प्रकार असतात. एक नेतृत्व जे पोझिशनल लिडरशिप आहे, ते खुर्चीतून येतं, आणि दुसरं नेतृत्व जे पर्सनल लिडरशिप आहे, ते व्यक्तिमत्वातून येतं. पोझिशनल लिडरशिपबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा मी साहेब आहे, तर माझ्या इन्स्पेक्टरने माझं ऐकलं नाही, मी त्याला सस्पेंड करेल, शो कॉज देईल, त्याच्यावर पनिशमेंट सुरू करेल, इन्क्वायरी लावेल. पण जर खुर्ची गेली तर मला ऐकत नाही. म्हणजे DGP लेवलचे लोक आहेत, चीफ सेक्रेटरी लेवलचे लोक आहेत, ते रिटायर झाल्यानंतर त्यांचा जो कॉन्स्टेबल आहे तो दुसऱ्या दिवशी असा त्या रस्त्याने येताना दिसला, तो ह्या रस्त्याने निघतो. असं का बरं? त्याचं नेतृत्व जे आहे ते पोझिशनल लिडरशिप आहे, पोझिशनमुळे. एकदा खुर्ची गेली, विषय संपला. त्याबद्दल असं म्हटलं जातं की साहब मरा, साहब का कुत्ता मरा तो पूरा गाव आया, लेकिन जब साहब मरा तो गाव का कुत्ता भी नाही आया. हे का होतं? कारण साहेबांनी आयुष्यात काही केलंच नाही ना. पैसे कमवलेत आणि आपली माडी, आपली बायको, तिची साडी, बस याच्यामध्ये आयुष्य गेलंय. समाजासाठी त्या पदाची, त्या संधीची काही उपयोग केला नाही. तर तसं पोझिशनल लिडरशिप आहे. दुसरं लिडरशिप असते ती पर्सनल लिडरशिप आहे. जेव्हा एक किडकिडा फाटका माणूस अर्धा पंचा घालून म्हणायचा चले जाओ, तर कोट्यावधी लोक रस्त्यावर उतरायचे आणि त्या माणसाकडे कोणतंच पद नसायचं, काँग्रेसचं पण पद नसायचं. गांधी. आता ह्या किडकिड्या माणसाकडे कुठून यायची क्षमता? हा माणूस जेव्हा नौखालीमध्ये उभा राहायचा आणि म्हणायचा दंगे थांबले पाहिजेत, तर हिंदू आणि मुसलमान शस्त्र टाकायचे आणि दंगे थांबवायचे. आणि वायव्य सरहद्दीवर ब्रिटिशांनी मिलिटरी लावलेली असायची आणि तिकडे मुर्दे पडत राहायचे. आणि तिथला गव्हर्नर जनरल माउंटबॅटन म्हणायचा की गांधी इज 1 मॅन आर्मी. एकट्याने संपवले होते दंगली. कुठून येते ही गोष्ट? पर्सनल लिडरशिप. एवढे लोक 3 दिवस इथं उपस्थित आहेत, इतके स्वयंसेवक काम करतायत. 25 वर्षापासून अखंडपणे ही जी शिवमची परंपरा आहे चालू आहे.
काकाजींकडे कोणते पद आहेत? काय पद आहे शिवमचं? कुठून येतंय? इट इज पर्सनल लिडरशिप, व्यक्तिमत्वातून येणारं नेतृत्व आहे. सरकार या यंत्रणेमध्ये आम्ही काम केलं आहे, प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. आणि ज्या शासकीय प्रशासकीय प्रशिक्षण शिबिरं असतात, जे लोक असतील, काही लोक आपल्या कार्यकर्त्यांमध्ये सरकारी अधिकारी पण आहेत, सरकारी कर्मचारी पण आहेत, सरकारी प्रशिक्षण शिबिर यशदा वगैरे, आणि आमचे IAS IPS IRSचे पण प्रशिक्षण बघितलेत. म्हणजे टॉप लोकेशन्स, 5 स्टार हॉटेलला प्रशिक्षण आहे, तिथं येऊन चांगले लोक बोलत आहेत आणि आपले अधिकारी निवांत चालले आहेत. टिंगी मेंगी, याला चॅट कर, त्याला लाईक कर, या फेसबुकवर चाललं निवांत, कोणी काही इंटरेस्ट घेत नाही. संसदेमध्ये लोक काहीतरी व्हिडिओ बघत बसतात. इथे 3 दिवस, काल मला सांगण्यात आलं कीर्तनावलीचा कार्यक्रम झाला, 3 तास कार्यक्रम चालला, एक माणूस जागचा हल्ला नाही. म्हटलं या क्षमतेने, या प्रोफेशनलिझमने इथं घटना घडत आहेत. मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे, आगळीवेगळी गोष्ट आहे. ती ही जी लिडरशिप आहे ही पर्सनल लिडरशिप आहे. मग मी प्रयोग करायचं ठरवलं, गावामध्ये खुर्ची सोडायची, स्टेज सोडायचं, खाली जमिनीवर बसायचं, लोकांमध्ये बसायचं. पहिल्या 1-2 मिटिंगला मी आणि माझे 1-2 मित्र असायचे, कोणी जायचं नाही. आणि ते मित्र असायचे की दादा दादा, मी ईडीमध्ये होतो बरं का त्यावेळेस, कोणीच नाही. लोक असे टपरीवर उभे राहायचे, दूर त्या चावडीवर उभे राहायचे, असे बघायचे. पाणी तर प्रॉब्लेम शे, पण याले काय पडेल चावडी, भलता तडफडा करी राहणार, मुंबई म्हणून ये राहणार. आयराणी भाषा आहे आमच्याकडे, बोलतात पाणीचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे, पण याला काय पडली एवढी, एवढा काय तडफडा करतोय, मुंबईहून येतोय. म्हणजे मायले ग्रामपंचायत मा सरपंच करान आले, आईला माझ्या ग्रामपंचायत सरपंच करायचं असेल बहुतेक. नालायक हो, आरोप करा पण काही लेवल तरी ठेवा. आहे रेस, मी ईडी मध्ये आहे, ग्रामपंचायत. एकाने आम्ही 2-3 वर्ष काम केलं, निवडणुका येणार होत्यात ग्रामपंचायतीच्या. ज्या गावामध्ये मी वाढलो, मोठा झालो, सगळे जीवाभावाचे लोक, मामाचं गाव आहे माझं ते धामणगाव. एकाने मला धमकी दिली, हाय काम जर बंद करेल नाही तर रस्त्यावर उतरीस झोड टाकसू म्हणे, हे जर काम बंद केले तर रस्त्यावर उतरून झोडून काढू. म्हटलं माले, अरे होम मिनिस्टर 3 महिन्यापासून फरार आहे ईडीमुळे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री 3 महिने फरार होते त्या कालावधीमध्ये, अनिल देशमुख साहेब. आणि मला गावातले लोक मला धमकी देतात, तुला जोडून काढू. बरं, ज्या लोकांसाठी मी मुंबई मलबार हिल सोडून इथं उन्हातानामध्ये शिवार फेऱ्या करतोय, ते लोक मला आहेत. म्हणजे आमच्याकडे ती मशागत झाली नाही, दुर्दैव आहे. आम्ही चंद्रकांत दळवी साहेबांना त्याच्यामुळेच काकाजी तिकडे घेऊन गेलो होतो, तुम्हाला त्याच्यामुळे तिकडे घेऊन गेलो होतो, की असे लोक खरे आहेत, हाडा माणसाचे खरे लोक आहेत. हे प्रात्यक्षिक उभं करण्यासाठी आम्ही तिकडे घेऊन जातो, की हे करत असतात काम. हे काम केलं म्हणजे लगेच पंचायत घेत असं नाही. की अधिकाऱ्यांनी सामाजिक काम करणं म्हणजे काही फार वेगळं नाही, लगेच तो पंचायत नाही घेणार हातामध्ये. तर पहिल्या वर्षी मेहनत झाली. मी 21 सभा घेतल्यात, मुंबईहून तिकडे जायचो, शिवार फेरा घ्यायचो, चौक सभा घ्यायचो. जलयुक्त शिवार चाललं होतं, त्याच्यातून अजून वाईट अनुभव आला की सरकारी कामामध्ये 80% सायपनिंग आहे, 20%च काम होतं. तो जो कॉन्ट्रॅक्टर लावला होता, तर 13 लाखाचं बजेट होतं खोलीकरण रुंदीकरणाचं, आणि 1.5 महिना काम व्हायला पाहिजे होतं. 2000 रुपये तास पोकलॅन मशीनचं भाडं आहे, 650 तास काम व्हायला पाहिजे होतं. मला एक दिवशी फोन आला पंचायतमधल्या 2 लोकांचं, भाऊ उद्घाटन करायचं, तुम्ही येणार का? मी म्हटलं तुम्ही काम सुरू करून टाका, मला याची गरज नाही, काम होणं महत्त्वाचं आहे. ते कागदपत्र एस्टिमेट मी गावागावामध्ये फिरून वाटले होते, काम करून घ्या, मोठं काम करून घ्या, एकदाच होणार आहे, नंतर होणार नाही. कॉन्ट्रॅक्टरने 8 दिवस काम केलं आणि फुर. म्हणजे मी एवढी मेहनत केली, जनजागृती केली, मी येडा. मग परत आम्ही ग्रामसभा घेतली, त्याला बोलवलं, म्हटलं तू पैसे खाऊ नको असं नाही, 90% तरी काम कर, 70% तरी कर, 50% तरी कर, तू 20% पण काम केलं नाही.
तुम्हाला सांगतो नाही साहेब तुम्हाला माहीत नाही कसा हिशोब आहे त्याच्यामध्ये. नाही परवडत आम्हाला त्याचं पर मेट्रिक मीटर असं असतं घनफूट असतं. म्हटलं तू हिशोब मला नको सांगू. 10,000 बॅलन्स शीट बघितलं मी आयुष्य हिशोबात गेलंय. जिथं 300 मीटर लांबी होती तुझं 50 मीटर पण गेली. जिथं 20 मीटर रुंदी आहे तुझं 3.5 मीटर पण रुंदी नाही. आणि हे मी फोटो काढून आलोय, व्हिडिओ काढून आलोय. मस्त कोणी सांगितलं म्हणून बोलत नाही मी. शिवारामध्ये फिरून आलोय. मग त्याला सांगता येत नाही ना मला वाटावाटी करावं लागते. मग तालुका कृषी अधिकारीला आम्ही धमकी द्यायला आमच्यामधलं एक 5 पाटील पाठवला. 5 पाटील म्हणजे गायकवाड सर जसे आले तसे 25 लोक माझ्यासारखे रिकामटेकडे फिरत असतात. शनिवार म्हणजे 6 दिवस परिवार पाहण्यासाठी रविवार असं करत ते फिरत असतात. मग धमकी द्यायला ते गेलेत. येवले नावाचे अधिकारी होते. साहेब जलयुक्तमध्ये बाकीचे 35 गावामध्ये काय करायचं करा, एक गाव द्यायचं म्हणे सोडून. आम्ही एवढं मेहनत करतोय, चव्हाण साहेब एवढं मुंबईहून येत आहेत, गाव पेटलेलं आहे, चांगलं काम करू, तुमचं नाव तालुक्यात जिल्ह्यात नाही राज्यात होईल, पुरस्कार मिळतील आणि कशाला रिस्क घेता म्हणे. चव्हाण साहेबांचं कलेक्टरांशी चांगलं जमतं. तेव्हा किशोरराजे निंबाळकर कलेक्टर होते, चांगले अधिकारी होते. एका रिंगवर फोन उचलायचे, इंटरव्ह्यू करायचे, चांगले अधिकारी होते. कलेक्टरांशी चांगलं जमतं, विनाकारण चौकशी वगैरे लावून देतील, नाही तर तुमच्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकून देतील, कशाला रिस्क घेता, जाऊ दे म्हटले. गोड बोलणं असं काय उत्तर दिलं असेल त्याने. आपली तयारी म्हणे साहेब. अरे बाप, खरी घटना आहे बरं काही, अतिशयोक्ती नाही त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर गुरु भेटत गेले आम्हाला. दत्तगुरूंचे 52 गुरु होते, तसे हे असे गुरु आम्हाला भेटत गेले. आम्ही दुसऱ्या वर्षी ठरवलं सरकारी योजना राबवायची नाही, सरकारी यंत्रणेशी डील करायचं नाही. NGO मार्फत CSR कंपन्यांमार्फत पोकलँडचं JCBचं भाडं उपलब्ध करायचं शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये डिझेलचा खर्च करायला सांगायचं. 60% खर्च शेतकरी करता आमच्या कामामध्ये. आणि जे गाव शिवारामध्ये छोटे छोटे जे चेक डॅम आहेत, शेततळे आहेत, ते बांधून घेतात मध्ये. त्याच्यामध्ये मग पावसाचं पाणी साठतं, जिरतं, जलसंधारणाचं काम होतं. भूजल पातळी वाढते. खरीपाचा हंगाम शाश्वत येतो, रब्बीचा पण हंगाम येतो. जो 3-4 महिन्यामध्ये शिवार उलगून जायचा तो आता 8-9 महिने हिरवागार असतो. जो रोजगार आहे 8-9 महिने उपलब्ध राहतो, उत्पन्न दुप्पट होतं, दुग्ध व्यवसाय वाढतो. आमच्या धामणगावमध्ये 2016ला 200 ट्रक चारा विकत घ्यावा लागला होता. 2 कोटी रुपये बाहेर गेले होते. जेव्हापासून आम्ही काम केलं 2017-18 नंतर एक चाऱ्याची काडी बाहेर आणावं लागली नाही. आज रोजी दूध संकलन जे आहे ते 6,000 लिटर एका वेळेचं आहे. दुधाच्याच विक्रीतून गावाला जवळपास 12 कोटी रुपये, 2000 लोकसंख्येचं गाव आहे साधारणतः, गावामध्ये येतात. आणि 2 हंगामामुळे उत्पन्न दुप्पट झालं आहे, गाव समृद्धीकडे जात आहे. असे एक नाही, पहिल्या वर्षी 1 गाव झालं, दुसऱ्या वर्षी 6 गाव झाले, त्यानंतर 16 गाव झालेत, त्यानंतर 34 गावं झालेत, त्यानंतर 69 गावं झालेत, मग 105, आता 234 गावांमध्ये पाण्याचं काम गेलं 12 जिल्ह्यांमध्ये. यामध्ये 5 पाटील ही संकल्पना आली. मला 3ऱ्या वर्षी लक्षात आलं की हे काम एकट्याने करणे शक्य नाही. मग 5 गावांची जबाबदारी घेणारे असे 5 पाटील. मग त्यांनी गावागावामध्ये जाऊन जनजागृती केली. जसे बुद्धांच्या भिक्खू संघ असायचे, वारकऱ्यांच्या दिंडी असायच्या, तसे आम्ही 5 पाटील जायचो, खाली बसायचो, लोकांना पाण्याचं महत्त्व सांगायचो. एक पाणी समिती तयार करतो गावामध्ये, ज्या 30 शेतकरी एकत्र येऊन पाण्याचं काम करायला खर्च करायला तयार आहेत. मग त्या गावामध्ये आम्ही पोकलँड मशीन JCB मशीन देतो. मग त्या गावातून 5 लोक गावप्रमुख बनतात, त्यांच्या जबाबदारीचं वाटप करतो. माथा ते पायता कुठं काम करायचं, कसं करायचं, उद्याचं काम कोणा शेतकऱ्याकडे आहे, त्याच्याकडची डिझेलची व्यवस्था आहे का, शेतकऱ्यांनी डिझेलची खर्च डायरेक्ट पेट्रोल पंपाला द्यायचा. आणि पोकलँडचं जे भाडं आहे ते रोटरी क्लब असेल, सकाळी रिलीफ फंड असेल, अशा संस्थांनी त्या पोकलँडवाल्याला डायरेक्ट द्यायचं. मी सरकारी अधिकारी होतो तोपर्यंत ही गोष्ट आम्ही असं चालवली. आमच्या खिशामध्ये हातामध्ये पैसा नको, अशा पारदर्शकतेने हे काम निस्वार्थपणे चाललेलं आहे. आणि यामधून नुसतंच पाण्याचंच काम उभं राहिलं असं नाही, लोक उभे राहिलेत. एक लोक चळवळ म्हणून उभं राहिले. लोकसहभागातून 580 कोटी लिटरचा साठोबा आम्ही गावखेड्यांमध्ये केलेला आहे. आणि तो पण उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्या अशा वैचारिक दुष्काळाच्या भागामध्ये. म्हणजे तिथं पावसाचा दुष्काळ हा तर विषय आहेच, पण वैचारिक दुष्काळ पण आहे. तर यामध्ये विपश्यनेचं गोष्ट थोडं सांगतो. थोडं एक 10 मिनटं जास्त करतो काकाजी. तुम्ही खाली बसलायत, तुमची व्यथा मी जाणू शकतो, पण एक विपश्यनेचा एक भाग सांगतो. मला खरं तर तयारीच मी ते विपश्यनेची करून आलो होतो. सगळं माझी तयारी त्याची होती. मला यांनी नवीन पेपर दिला की नाही तुम्ही UPSC टॉपर ते पाहण्यावर बोला. तर विपश्यनेमध्ये अभ्यासासाठी तरुण वर्ग आहे आणि या वयामध्ये विपश्यना ही तुमच्या आयुष्यात यावं असं माझी मनापासून इच्छा आहे, कळकळीची विनंती पण आहे. दादा आणि दीदींनो, एवढी भारी गोष्ट आहे. मी
मुख्य परीक्षा दिली होती आणि मुलाखत बाकी होती माझी UPSCची. तर त्यावेळेस मी पहिल्या वेळेस विपश्यना केली 2009मध्ये. प्रेरणा अशी होती, माझे मामा ते विपश्यना गेले होते आणि 10 दिवसांचा कोर्स असतो, ते 3 दिवसामध्ये पळून आले होते. आणि मलाही वाटलं काहीतरी चॅलेंजिंग आहे म्हणून आपल्याला जायला पाहिजे. आणि मुलाखतीची तयारी करत असताना ती मुलाखत ही पर्सनॅलिटी टेस्ट म्हटली जाते, व्यक्तिमत्व चाचणी आहे UPSCची. तर त्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व काय आहे त्याचा पहिला टप्पा आहे नो युअर सेल्फ, स्वतःला जाणून घ्या. आणि स्वतःला जाणून घेण्यासाठी 10 दिवस आपण जाऊया असा विचार करून मी तिकडे गेलो. आणि पहिल्या शिबिरामध्ये खूप छान अनुभव आलेत. म्हणजे पहिले सकाळी 4 वाजता उठायचं, 4:30ला ध्यानाला बसायचं, 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30 2 तास ध्यान करायचं. 6:30ला मस्त छान पौष्टिक नाश्ता असतो, नाश्ता करायचा, आंघोळ करायची, फ्रेश व्हायचं, 8 वाजता परत ध्यानाला बसायचं, 8 ते 9, 9 ते 10 ते 11, 11 वाजता बाहेर जेवण करायचं, थोडीशी शतपावली करायची, झोपायचं. 1 वाजता परत उठायचं, ध्यानाला बसायचं, 1 ते 2, 2 ते 2:30 ते 3 बैठक असते. त्यानंतर 5 वाजता उठायचं, संध्याकाळचा नाश्ता करायचा. पहिल्या वेळेच्या लोकांसाठी नाश्ता असतो, नंतर जे जुने साधक असतात त्यांना नाश्ता नसतो. मग 6 वाजता परत ध्यानाला बसायचं, 7 वाजता प्रवचन असतं, 7 ते 8 प्रवचन ऐकायचं, 8 ते 9 ध्यान करायचं आणि झोपायचं. असा तो कार्यक्रम असतो दिवसभराचा दिनचर्या. आणि खूप सुंदर, नैसर्गिक. नुसतं एवढं जरी केलं आपण 10 दिवस तरी बॉडी आपली रिज्युनेट होऊन जाते. असं छान आणि रिलॅक्स वाटतं, मस्त वाटतं, छान. आणि हे जसं शिवमचं काम निस्वार्थ आहे, पाण्याचं आमचं काम निस्वार्थ आहे, तसं हे प्रेरणा ज्या गोष्टीमधून येते, बुद्धांची जी विचारसरणी आहे, वारकऱ्यांची विचारसरणी आहे, ते पण निस्वार्थ आहे, एक पैसा घेत नाही ते. धम्म वाणिज्य न चरे, धम्माचा व्यापार नको व्हायला. बुद्ध म्हणतात, जिथं मी देशना देतो तिथं जेवण करत नाही, जिथं मी भिक्षा स्वीकारत नाही. हे तत्व आहे बरं का. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुकाल लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टावर वृषभाशी मागू नये दाना पाणी, तुका म्हणे घेती देती तेही नरका जाती. तशा अनुषंगाने ते काम होतं. त्यामुळे तरुणांनो, जा तुम्ही तिथे. अभ्यास करताना आपल्याला ज्या अडचणी येतात, काय अडचणी येतात, अभ्यास करतो म्हणजे आपण काय करतो, थोडक्यात सांगतो फास्ट फॉरवर्डमध्ये. तर आपण वाचन किंवा श्रवण करतो. तुम्ही आता जे ऐकतायत हा अभ्यासाचा भाग आहेत, किंवा तुम्ही वाचता तो अभ्यासाचा भाग आहे. त्यानंतर आपण आकलन करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, कॉम्प्रिहेन्शन. त्यानंतर आपण स्मरण करतो, मेमरायझेशन करतो, आठवण तयार करतो त्याची. आणि त्यानंतर आपण ते परत रिट्रायवल आहे, आपण मनामध्ये परत आणतो आणि मग त्याचं अभिव्यक्ती आहे, लेखन किंवा भाषण. तर हे अभ्यासाचे टप्पे आहेत. आता हे आपल्याला करावं लागतं, वाचावं लागतं, मेमराईज करावं लागतं आणि मग परीक्षेमध्ये लिहावं लागतं. बरोबर आहे सर? तसं काही नाही, सोपी गोष्ट आहे, कॉपी करायची, लिहून टाकायची. जे कॉपी करतात त्यांना ह्या गोष्टीमधून, या प्रक्रियेतून जायची गरज नाही. कॉपी करू नका, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडतात त्याच्यावर रिफ्लेक्ट करत नाही. कारण समजा तुम्ही जिम लावली, जिममध्ये गेलात आणि ते ट्रेडमिल सुरू करून टाकायचं आणि बघायचं, असं गप्पा मारत बसायचं, ट्रेडमिल चालू आहे म्हणायचं. ते ट्रेडमिल चालू राहून नाही तुम्ही वजन कमी करणार ना. तुम्हाला ट्रेडमिलवर चालावं लागेल, मग तुमचं वजन कमी होईल किंवा तुमचे स्नायू बळकट होईल. तसं या परीक्षाकडे तसं बघायचं. ते हे करत असताना अडचणी काय येतात, तर आपलं मन एकाग्र होत नाही, मन शांत होत नाही, मन अभ्यासावर लागत नाही, मन भरकटतं, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला फेरी येई पिकावर, मन पाखरू पाखरू. हे जे मन आहे ते आपल्या नियंत्रणात नाही राहत. त्यामुळे आपल्याला जेव्हा श्रवण किंवा वाचन करतो त्यावेळेस त्या मनामधले विचार त्याच्यामध्ये इंटरफिअर करत असतात, त्याच्यामध्ये अडचण तयार करत असतात. जसं क्रॉस कनेक्शन होतं, आपण इकडून म्हणतो हॅलो, तिकडून म्हणतो हाय, कसा आहेस तू, आणि मग तिकडे मधूनच एक रे काय चालू राहिलं तुमचं. हे क्रॉस कनेक्शन जसं होतं तसं आपण आता मी तुमच्याशी बोलतोय आणि तुमच्या डोक्यामध्ये येते दुखते पाठ, बऱ्याच दिवस झाले घाम येतोय साहेबांचा, अजून काही पुढचे 15-20 मिनिटं थांबत नाही. आता हे जे विचार आहेत, हे विचार त्या आकलनामध्ये व्यत्यय तयार करतात. किंवा आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटर असतं, त्याच्यामध्ये आपण एखादी काम करतोय, टाईप करतोय एक्सेलमध्ये, वर्डमध्ये, आणि मध्येच पॉपअप येतो व्हायरस, आणि तो व्हायरस आपल्याला बंद करत राहावा लागतो. तसे मनामध्ये अचानक विचार येतात, विकार येतात, आणि मग आपल्याला लक्ष लागत नाही. तर हे ज्या अडचणी आहे त्याला निवरण म्हटलं गेलं आहे. निवरण म्हणजे पडदा. जसं आकाशामध्ये ढग येतात आणि सूर्यचंद्र दिसत नाही, तसं मनावर ह्या निवरणांचा, ह्या पडद्यांचा मुळे आपल्याला सत्य दिसत नाही. काय निवरण आहेत? 1 कामछंद, 2 व्यापाद, 3 थिनमित्थ, 4 उद्धुच्च कृत्य आणि 5 विचिकित्सा. हे 5 निवरण आहेत. अर्थ काय आहे? कामछंद, कामना असतात.
आपण असं तर मी आता घारेवाडीला जाणार आहे, मग तिथं असं भाषण करेल, मग लोक टाळ्या वाजवतील, मग तिथून जाईल, मग संग्राम पाटलांची केस करेल. ह्या ज्या गोष्टी आहेत, दिवा स्वप्न बघणं, काम नाहीत, किंवा काम वासना तयार होते, ती ही गोष्ट या वयामध्ये आपल्याला मन एकाग्र करायला अडचण तयार करते. दुसरं व्यापाद म्हणजे द्वेष तयार होतो. बरं, तो असं बोलला होता ना, पुढच्या वेळेस सापडला मी त्याला तसं बोलेल, पुढच्या वेळेस मी असं करेल. तर मनामध्ये द्वेष तयार होतो. पहिला जो कामचंद आहे तो राग म्हणजे आसक्ती तयार करणारी गोष्ट आहे. दुसरा जो आहे द्वेष तयार करते, कुठेतरी भांडण झालेलं असतं ते आठवतं. तिसरं जे थिनमित्त, अभ्यास घेतलं, पुस्तक घेतलं का झोप येते. म्हणजे लोक असं म्हणतात की रात्री झोप लागत नसेल तर वाचावं म्हणतात, म्हणजे हुशारच लोक आहेत. पुस्तक घेतलं का झोपले म्हणजे थिनमित्त आहे, आळस येतो. चौथं आहे उद्दुच्च कौकृत्य, म्हणजे बेचैनी तयार होते. बसलं का बेचैनी, बोर होतं. म्हणजे काही लोकांना सारखा त्रास होतो की काय रे काय झालं, नाही रे फारच बोर झालं उज्ज्वल. एखाद्याचं तोंडच तसं असतं, काय रे काय आज काय झालं का, नाही कुछ सुरती कुछ ऐसी आहे. तर ते बोर होत असतं ना, आयुष्यभर बोर होत असतं. तर ते बेचैनी आहे, नैराश्य आहे. आणि चौथं आहे विचिकित्सा, संशय. हे मी करतो याच्याने काही फायदा होईल का, मला समजेल का, मला लक्षातच राहत नाही, मी परीक्षा बरोबर आहे का. त्याला संशयाला पण आता एक ग्लॅमर मिळालं आहे की एक टीचर विचारतात पोराला, क्यों छोटू कल क्यों पाठशाला नहीं आए थे, बोले क्यों कल जो आए थे वो कलेक्टर बन गए क्या. विचिकित्सा, संशय. ते ह्या ज्या गोष्टी आहेत या तरुणामध्ये, पहिल्या त्या 3 गोष्टी आहे ना, कामछंद, व्यापाद आणि थिनमित्त, हे तुम्हाला सतवतात, सगळ्यांना सतवतात, मलाही सतवतात. तर जेव्हा आपण आनापान करतो, 3 दिवस श्वास बघायचा आणि पुढचे 6 दिवस शरीरावर काय संवेदना आहेत ते बघायचं. म्हणजे श्वास बघायचा, शरीर बघायचं, संवेदना बघायच्या, मन मनाने बघायचं. चित्ते चित्तानुपस्थिती विहरती आतापी संपजानो सतीमा. आणि ते मनावर आपण जे विचार करतोय त्याचे काय परिणाम शरीरावर होत आहेत, त्याचा धम्म आहे, धर्म. धम्मे धम्मानुपस्थिती विहरती आतापी संपजानो सतीमा. काये कायानुपस्थिती विहरती, काया बघायची, शरीर काय, इथं दुखतंय, बरं. पहिल्या दिवशी आपल्याला एक लक्षात येतं, मन कुठेतरीच फिरत असं, पाठ दुखायला लागली. काय कायानुपस्थिती विहरती, पहिली सिद्धी प्राप्त होती आसन सिद्धी. तुम्ही बसू शकतात 1 तास, हात न लावता, पाय न लावता, पाप न लावता न बसणं जे ही आसन सिद्धी. बसतो मी पहिल्या शिबिरापासून, ती सिद्धी प्राप्त झाली आहे. सिद्धी म्हणजे लगेच मला उडायला येतं असं नाही बरं का. म्हणजे लोकांना ध्यानाबद्दल वेगवेगळ्या गैरसमज आहेत की ध्यानामध्ये बसलं असं शांत वाटतं, हलकं वाटतं, याने ध्यान केलं नाही आयुष्यात. असं काहीही होत नाही. त्यापेक्षा जात असाल की साहेबांनी सांगितलं लई भारी असतंय, थंड थंड वाटतं, तसं काही होत नाही. तिथं घाम फुटतो, पाठ दुखती, पाय दुखतात, पायामध्ये मुंग्या येतात, नमनेस येतो, मग जळजळ होते, विचार येतात, रडू येतं, हे सगळं होतं. आणि हे चांगलं आहे. एखाद्या जखमेतून आपण ठसठस काढण्यासाठी पू काढून टाकतो, तशी मनातल्या ह्या जखमा आहेत ना त्या निघून जातात. त्यानंतर ती ठसठस बंद होते. हे होणार आहे तुमच्यासाठी. 1/3 पीपल कम आउट, 1/3 लोक पळून येतात. काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा अवघड गोष्ट आहे तशी. त्यामुळे मी सांगतोय म्हटलं, अर्थ चला आपण नाचत गाव तसं नाही ते, पण ते कराच. मी आतापर्यंत 8-10 दिवसांचे कोर्स केले, 2 20 दिवसांचे, 2 30 दिवसांचे आणि 1 45 दिवसांचा कोर्स केलेला आहे. आणि मी कोणताही अंधभक्त नाही. चांगला विज्ञानाचा विद्यार्थी आहे, थ्रूआउट टॉपर आहे. जर त्याच्यामधून जर फायदा नसता तर मी 1 दिवस पण त्याच्यामध्ये वाया घालवला नसता, एवढा हिशोबी आहे. तर हे काहीतरी मी कोणाच्या प्रभावातून गेलो, बुद्धाच्या प्रभावात आलो आणि त्या गोयंका गुरुजीचा असा अजिबात नाही. बुद्ध आपल्यासमोर ज्या पद्धतीने येत आहेत, तोही काही विषय नाही माझ्या आयुष्यामध्ये. बुद्ध विपश्यनेनंतर जे मला कळले, उमगले, साळुंगे सरांच्या वाचनातून आले, ते वेगळे. फार मोठा युगपुरुष हा शब्द, ज्याला अक्षरशः शब्दाचा लागू होतो, तेवढ्या उंचीचा माणूस याच्यामध्ये झाला. आणि आपण करंट्यांनी त्या शब्दावरून बुद्ध नावाचा शब्द तयार केला. म्हणजे काय करंटेपणा आहे या देशाचा. बुद्ध शब्द कशातून तयार झाला, कारण बुद्ध हा शब्द विचार, विवेक, ज्ञानाचा परमोच्च बिंदू म्हणून तयार झाला होता, म्हणून बुद्ध. आणि त्याला हाय ना पापा बुद्धू, ॲड बघितले ना तुम्ही ती. हा करंटेपणा आहे बरं का. आणि हे काही सहज होणारी घटना नाही, पण जाऊ दे, आम्हाला तो भाग, बाकीचा भाग सोडून देऊ. विपश्यनेबद्दल पटपट सांगतो, जास्त वेळ घेत नाही. तर ह्या जेव्हा आपण श्वास आणि संवेदना बघतो ना, तर जे विकार आहेत, वासनेचे विकार आहेत आणि क्रोधाचे, राग आणि द्वेषाचे जे विकार आहेत, तर ते हळूहळू हळू बाहेर निघायला लागतात. जी थिनमित्त आहे, पहिले 2-3 कोर्स, पहिले 1-2 दिवस झोप लागते,
मला ध्यानाची पण आवड होती. MBBSला एक असेच गुरु होते लोकल आपले गल्लीमधले गावठी. तशा गुरूंकडे गेलो, त्यांनी ध्यान करायला सांगितलं. बसलो आम्ही सगळे 4-5 पोरं. MBBSच्या लोकांची डिमांड असते ना, असे चांगले ब्रेन असतात ते एकदा इन्फ्लुएन्स झाल्यानंतर त्यांच्यावर अजून इम्पॅक्ट होता की डॉक्टर माणूस करतोय, तुला काय कळना मग तू. मग ते त्याच्यावर इन्व्हेस्ट करत असतात तसे. मग त्यांच्याकडे गेलो, बसलो आम्ही ध्यानाला. आणि थकलेलो असतो आपण, मानसिक थकवा खूप असतो, शारीरिक थकवा खूप असतो आपल्यामध्ये. बसल्यानंतर झोप लागते आणि मग 1 तासभर झोप बसलो आणि मग त्यांनी म्हटलं ओम, झोपून गेलो तो. आता तेवढ्या अशा नाजूक ओमने काय फरक पडतो आपल्याला. ओम. बाकीचे आमचे मित्रांचं ध्यान वगैरे काही लागलंच नाही त्यांचं, त्यांना झोप पण लागली नाही, त्यांचं असं निवांत चाललं होतं, बसले होते ते. ते तिसऱ्या वेळेस ओम. आता माझ्या मित्रांना माहित होतं याने किती ओम केलं तर उज्ज्वल उठणार नाही इथून. त्यांनी असं हलवून उठलं, उठ म्हटले, झालं ध्यानात. तर ध्यानाचा ते अनुभव वेगवेगळ्या पद्धतीची ध्यान पद्धती आहे. यामध्ये जेवढी मिलावट आहे, भेसळ आहे, ती आध्यात्मिक क्षेत्रात जेवढी भेसळ मिलावट आहे ती इतर कोणत्याही क्षेत्रात नाही. कारण इथं स्टँडर्डायझेशनच नाही आहे, इथं ब्युरो ऑफ स्टँडर्डच नाही आहे, इथं ISO सिस्टीमच नाही. कोणी म्हणतं, काही करतं. त्यामुळे बुद्धांची, वारकऱ्यांची जी परंपरा आहे ती आपली परंपरा आहे, त्याला धरून चला. आणि हे मी सगळं भरकटून फिरून फारून आल्यानंतर मार्गाला लागलोय. सगळंच करून झालं आमचं. इस्कॉन जाऊ दे आता, ते परत बोलायला लागलो का ते आम्हाला आठवतं की डिफेमेशनचा गुन्हा. तर हे जे थिनमित्त आहे, जी विचिकित्सा आहे, स्वतःवरचा संशय जातो, आत्मविश्वास तयार होतो. आणि जर आपण समजा डोंबारीची मुलगी जशी ती एका दोऱ्यावरून चालते, ती अवघड आहे. आणि मग तिला सायकल चालवणं सोपं जातं, तिला 4 व्हीलर चालवणं अजून सोपं जातं. कारण तिचा जो संयम आहे, जो मनाचा बॅलन्स आहे, तिचा एवढा पक्का तयार झाला आहे. तसं ज्याचं जर काही संवेदनावर लक्ष केंद्रित व्हायला लागलं, त्याचं श्वासावर केंद्रित होणं सोपं जातं. ज्याचं श्वासावर लक्ष केंद्रित होऊ शकतं, तर त्याचं वाचनावर, श्रवणावर लक्ष सहज केंद्रित होतं. म्हणजे आपण जर सिंहाच्या शिकारीची तयार केली तर आपल्याला ससा आणि कोल्हा आणि हरिण सहज हाती लागते. तर तसं आपलं मन जर तेवढं आपण तीक्ष्ण तयार केलं, सूक्ष्म तयार केलं, जर संतुलित तयार केलं, तर आपल्याला अभ्यास सहज व्हायला लागतो. ती फायदा मला झाला आहे आयुष्यामध्ये. नोकरी सोडताना जेव्हा विचार चालला होता, तर त्यावेळेस हे होतं की एवढं MBBSचं पण वेळेस तसाच विचार होता की सर्टन होतं, MD केलं असतं, दवाखाना असता, ते सोडून UPSC अनसर्टन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हटलं जातं, ते करलं. आता त्यानंतर जेव्हा असं ठरवलं की लोकांसाठी आपल्याला उपलब्ध व्हायचं आहे आणि पैसा पण जास्त आहे, जेवढा मला पगार गव्हर्नमेंट द्यायचं तेवढा टॅक्स भरतोय मी. आता मागच्या वर्षी मी तेवढा टॅक्स भरला. 2 लाख रुपये महिन्याचं आपल्याला गव्हर्नमेंट द्यायचं, मी 2 तासामध्ये आता तेवढं चार्ज करतो, वाईट चेक नाही, काहीच अडचण नाही. मोदीजी त्याच्यामधलं 30% घेऊन जातात, ते दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आता ही जी क्षमता होती याबद्दल करायचं का नाही करायचं असं बरेच दिवस चर्चा झाली होती. आणि काकाजींचं ती गोष्ट मी सांगतो पण, की काकाजी त्या पिरियडमध्ये एक दिवस असंच काकाजी मध्ये मध्ये मेसेज टाकतात, आमचं कधी बोलणं होतं, असे भारी गप्पा होतात, वेगळ्या पातळीच्या गप्पा होतात. आम्ही काकाजी जेव्हा आले होते मायबू सेवा यात्रेला, असे पायऱ्यांवर चर्चा चांगली, तिथं सगळे बसले आणि अर्धा तास ज्ञानोबा तुकांवर चर्चा झाली, भारी. आणि त्या दिवशी काकाजींनी पाठवलं, तरी काय माझी भक्ता, काय संसाराची चिंता, काय राजियाची कांता कोरांना मागे. काय माहिती, आउट ऑफ सडन आला ते काकाजींचं. आणि मग ते विचार केला काकाजी की जर कधी लोकांसाठी मी खरंच काही थोडंफार काम केलं असेल आणि जर काही मेहनत करून ज्ञान मिळवलं असेल, तर पोटापाण्यासाठी एवढी चिंता करायची काय आपण हे करतोय. काय राजियाची कांता कोरांना मागे, भुकी तर मरणार नाही. ते आत्मविश्वास देऊन जाणारी गोष्ट होती, ते गेली त्याच्या वेळेस. आणि बाहेर पडलो. आता ही जी गोष्ट आहे ना, जर आयुष्यामध्ये विपश्यना नसते तर एवढी मोठी हिंमत करू शकलो नसतो, आत्मविश्वास तयार झाला नसता. तर ह्या गोष्टी नुसत्या अभ्यासासाठीच कामाच्या आहेत असं नाही. अनंत गुणमय आणि अनंत पुण्यमय अशी गोष्ट आहे, अशी विपश्यना आहे. तर त्यामध्ये जरूर रजिस्टर करा. आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला जे निर्णय घ्यावे लागतात, श्रेयस आणि प्रेयसबद्दल बोललो, तर ते तुम्हाला व्यवस्थित सतसत विवेक बुद्धी तयार होते त्याच्याने. चक्षु उत्पादी, विद्या उत्पादी, ज्ञानम उत्पादी, आलोको उत्पादी. चक्षु तयार होतो, दृष्टिकोन तयार होतो पहिले, आणि तो नितळ दृष्टिकोन तयार होतो. ज्या गोष्टी आहेत, जी परिस्थिती आहे, घटना आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निखळ तयार होतो. नाहीतर आपण आपल्या प्रिकन्सिव्ह नोशन्स, आपले चष्मे आहेत त्याच्यावरून बघत असतो, ते गळून पडतात. चक्षु उत्पादी, विद्या उत्पादी,
डिटेलमध्ये जात नाही, ते अज्ञानाचा त्रास होईल. तर आपल्याला त्याचा वापर कसा करायचा? ज्ञानम उत्पादी, ते आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जिरवायचं कसं? प्रज्ञा उत्पादी, प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यायचा? आणि आलोक उत्पादी, तो मागे बुद्धांचा हॉलो दिसतो ना जसा तसा. तर हे विपश्यनातून मिळत जातं हळूहळू हळूहळू. आपल्याला बोध प्रज्ञा तयार होते आणि ज्या सवयी त्या बदलायला लागतात. आपल्या बोलण्या वागण्याच्या सवयी बदलायला लागतात. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक फरक पडायला लागतात. मग आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक फरक पडायला लागतात. तसं अनंत गुणमय गोष्ट आहे. धम्म.org नावाची वेबसाईट आहे. सगळ्यांनी एकदा मोबाईल काढा, शेवटचे 2च मिनटं घेतो. धम्म.org ORG टाईप करा त्याच्यात. धम्म DHAMMA.org नावाची वेबसाईट आहे. त्याला क्लिक करा. धम्म.org. यामध्ये आपल्याजवळ विपश्यना सेंटर असतील. हातकणंगलेला आहे, कोल्हापूरला आहे, इगतपुरीचं मोठं सेंटर आहे. ते एकदा वाचा. ह्या वेबसाईटला विपश्यनाचे कोर्सेस किंवा ठिकाणं, सेंटर हे आपल्याला मिळतात. 2 महिने अगोदर इगतपुरीची बुकिंग होती किंवा आसपासच्या सेंटरची बघा कधी बुकिंग होते. ऑनलाईन बुकिंग असते. त्याच्यामध्ये प्रश्नावळी आहे की तुमचं नाव, गाव, पत्ता, एज्युकेशन, एक फोटो ID लागतो आपल्याला, आधार किंवा पॅन किंवा वोटर ID. तेवढा हातात ठेवा. 10 दिवसांचा कोर्स लवकरात लवकर करा. सगळ्यांच्या पायाशी मागणं आहे या पवित्र दिवशी की लवकरात लवकर करा. जेवढी विपश्यना लवकर आयुष्यात येईल त्याचे परिणाम तितके जास्त उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळतील. जर लवकर तुम्ही ती आंब्याची कोय लावली तर आंबा लवकर धारण करेल. तेवढी सावली तेवढे आंबे आपल्याला उरलेल्या आयुष्यात येतील. ही जी गोष्ट आहे ही म्हातारपणी करायची गोष्ट नाही. त्यावेळेस शरीर हालतं, 1 तास बसू शकत नाही. आणि शरीर हालायला लागलं तर मन खूप हालतं. मनावर जेवढा लवकर थोडा जरी संयम झाला, थोडा जरी नियंत्रण झालं, तेवढं फायदा होतो. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मन पूजा केली. मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास, प्रसन्न आपण असं. गती अथवा देवती. तुकाराम महाराज अभंग या. श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनदैवत मनासारखे दुसरे. हे चिंतामणी आहे, मनावर काम करायचं आहे. बुद्धांचं पण असं एक वाक्य आहे, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचेन प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोमपि सुख मनवेती छाया अनपायिनी. मन हे सर्व धर्मांचं प्रमुख आहे, मूळ आहे. मनोपुब्बंगमा धम्मा, मनोसेठ्ठा मनोमया, मन श्रेष्ठ आहे. सर्व जे आपलं आयुष्य आहे ते एकदम मनात तयार झालं आहे. जेव्हा की मी आता उभा आहे फिजिकल वर्ल्डमध्ये, असं मी अगोदर कधीतरी मनात आलं होतं माझ्या, त्यानंतर हे अस्तित्व झालं. मनसाच्यानं प्रसन्नने भासती वा करती वा, प्रसन्न मनाने भाषण केलं किंवा कृती केली तर तो मपी सुखमन्वयती छायानं पाहिणी, त्याला असं सुख प्राप्त होतं जसं माणसाच्या मागे छाया सावली चालत असते. आणि त्याचंच मनसाच्याने पदुठ्ठेनं भासती वा करोतव्या ततोमपी दुःखमन्वेती चक्को वहतो पद. जर प्रदुष्ट मनाने आपण भाषण केलं किंवा कृती केली तर त्याच्या मागे दुःख असं चालतं जसं त्या बैलाच्या मागे गाड्याचं चाक चालत असतं. तर मानसिक, वाचिक आणि कायिक क्रियांसाठी मन जे आहे ते प्रमुख प्रधान आहे. याच्यावर कधीतरी जर काकाजींनी संधी दिली, पुढचा सेशन ब्रेक के बाद असं बोलूया. आज या निमित्ताने तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं. 26 मिनटं मी जास्त घेतले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. आणि मला बोलण्याची अभिव्यक्त होण्यासाठी आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये, दिंडीमध्ये सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.